तर या टॉपिक भारताची राज्य घटना त्याची निर्मिती कशी झाली आज हे आपण पाहणार आहोत. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे GDCIS अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण घटनेची निर्मिती टॉपिकचं नाव असं आहे की घटनेची निर्मिती कशी झाली आहे. घटनेची निर्मिती. आता हे जे आहे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसं हे बनलेलं आहे, कसं हे तयार झालं, याच्यापासून आपण एक सुरुवात करूया. आता आपण नेहमी जसं पाहत असतो की आपल्याला घटना माहिती असते, त्याचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी रोज होत असतो. आपण कायद्याचं राज्य म्हणत असतो, आपण जे काही पॉलिटिकल लीडर असतात ते रोज घटनेचा संदर्भ देत असतात. मग हे घटना जेव्हा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण ऐकत असतो, बोलत असतो, ही नेमकी असते कशी घटना, ह्याची पार्श्वभूमी काय होती काय नाही ते आपण एक याच्या अगोदरच्या लेक्चर 1 मध्ये पाहिलेलं आहे. तर त्या एक लेक्चर तुम्ही पूर्ण पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कशी घटनेची जी अगोदरची जी काही पार्श्वभूमी आहे ते त्याच्यामध्ये समजून जाते. आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे घटना निर्मिती. आता निर्मिती करत असताना काही लोकांना एक वेगवेगळे संदर्भ त्याच्यामध्ये होते की आपण घटना कशी असावी, तिचा संदर्भ काय असावा, असं एकंदरीत चालायचं. मग कशी होती ती घटना, तर तो आपण थोडक्यात इथे पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, एक सेकंद. हा, हे थोडक्यात पाहूया. मग आता घटना निर्मिती झाली कशी. एकदम सर्वात प्रथम आपण काय पाहिलं की याची पार्श्वभूमी जी होती म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड काय होतं. या बॅकग्राऊंडला काहीतरी एक जवळजवळ आपण सुरुवात काय केली होती, जवळजवळ 1774 पासून ते आपण पाहिलं होतं की 1858चा उठाव म्हणजे 1857चा उठाव, त्याच्यानंतर जो जाहीरनामा 1858चा आणि नंतर 1947 असं एकंदरीत आपण 3 स्टेजमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी पाहिली. आता आपण काय पाहणार आहोत बॅकग्राऊंड नंतर. आता आपण ही बनली कशी, हे कशी आपण याला जी मेकिंग म्हणतो ही बनली, याची चाहूल, याची निर्मिती कशी झाली आपण ते पाहणार आहोत. प्रथम सुरुवात एकदम झाली. तुम्हाला आठवत असेल की एक असा महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं, मी प्रश्न पण तुम्हाला विचारला होता. तो प्रश्न असा होता की असे कोणते व्यक्ती आहेत ज्या व्यक्तींनी घटना समिती असं नाव न घेता पण अशी एक असावी समिती असा उल्लेख केला होता. ही मुख्य परीक्षेला राज्यसभेचे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यावर हे सांगितलं होतं की ते महात्मा गांधीजी होते. मग आता महात्मा गांधीजी होते, त्याच्यानंतर मग बरेच जे काही ऑगस्ट उठाव जे तुम्हाला माहिती आहे घोषणा असतील, मग त्याच्यानंतर अजून असे काही होते की 1935च्या कायद्याच्या अगोदर पहिल्यांदा घटना समिती असावी असा एक संकल्पना मांडली. यांचं नाव काय होतं तुम्हाला आठवत असेल. परत एकदा लक्ष द्या. 1935चा जो कायदा आहे आपण पाहिला, तो वाचला, त्याचं प्रतिबिंब आपल्या भारतीय राज्यघटनेवरती सगळंच आहे जवळपास पाहिलं तर. हे या 1935च्या कायद्याचा जवळजवळ 250 पेक्षा अधिक कलम म्हणजे साधारणतः 75% हा भाग घेतलेला आहे आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचा. याच्यामध्ये हे जेव्हा लक्षात आलं त्याच्या अगोदर एक फार संदर्भ देतो, तो म्हणजेच काय तर 1934चा एक संदर्भ आहे. काय आहे 1934ला काय सांगितलं होतं, कोणी सांगितलं होतं, ही संकल्पना घटना समितीची संकल्पना अशी असावी घटना समिती. तर ही घटना समिती कशी, कोण मांडली किंवा ही संकल्पना कोणी आणली, तुम्हाला याच्यातली काही कल्पना आहे का. त्यांचं नाव होतं M.N. रॉय. बघा लक्ष द्या, मी 1935चं बोललो, हे फार मोठं आहे. ते 1935च्या कायद्याच्या अगोदर 1934ला एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं M.N. रॉय. हे जे रॉय होते, आता याच्यात वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या स्पेलिंग दिले आहेत, काही राय टाकलं, कोणी रॉय टाकलं. ठीक आहे, तर लक्ष द्या. तर हे तुम्ही जर पाहाल तर सर तुम्ही 1-2 पुस्तकं वाचली, बट तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर काही NBTची पुस्तकं वाचली, सुभाष कश्यपांची इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये वेगळे काही असं आहे. ते D.D. बसूचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा कॉन्सेप्ट दिलेला आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे संदर्भ दिले, पण विषय नाव एकच आहे, फक्त स्पेलिंग मध्ये कमी जास्त असतं, पण काही नाही. हे M.N. रॉय असेच आहे, तर ते लक्षात घ्या. यांनी पहिल्यांदा संकल्पना 1934ला मांडलेली आहे आणि ती संकल्पना मांडली. त्याच्यानंतर भारताच्या राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी काय झालं तर तुम्हाला आठवत असेल, परत एकदा तुम्हाला मी ते सांगतो. 1935चा कायदा. 1935च्या कायद्यामध्ये काय होतं तर भारतातील जे काही राष्ट्रीय काँग्रेस आहे यांनी 1935ला संकल्पना कोणी मांडली, M.N. रॉय. कधी मांडली, 1934ला. जी संकल्पना आहे लक्ष द्या. ठीक आहे, ही संकल्पना मांडली. आता
पुढे 1935 मध्ये काय झालं, भारताची राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं अधिकृतरित्या घटना समितीची मागणी केली. कधी केली? 1935 ला अधिकृतरित्या. ठीक आहे. पहिल्यांदा अधिकृतरित्या घटना समितीची जी मागणी आहे ते करणारे कोण, तर ते म्हणजे काँग्रेस. कोणी मागणी केली? इंडियन नॅशनल काँग्रेस. या मागणीमध्ये प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीनं कोणतेही बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे अशी संकल्पना, ही गोष्ट कधी मांडली होती? तर ही मांडली होती 1935च्या कायद्यामध्ये. गोष्ट लक्षात घ्या, जे कायदा होता या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदा जी अधिकृतरित्या जी मांडणी केली, ही मांडणी केलेली आहे. गोष्ट समजून घेतली पाहिजे. मग आता जेव्हा ही मांडली त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की पुढच्या काळामध्ये की 1938चा जेव्हा वेळ आली त्या 1938 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं काय म्हटलं होतं तुम्हाला आठवते का? तर हे काय त्यांनी परत तेच मुद्दा सांगितला की त्यांनी बोलत असताना ते असे म्हटले की जेव्हा स्वतंत्र भारताची किंवा जसं मी तुम्हाला आता पण सांगितलं की जी प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीचे कोणत्याही बाह्य म्हणजे दुसऱ्यांनी कोणत्याही ढवळाढवळ न करता बाह्य हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असं 1938 मध्ये पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं म्हटलेलं आहे. आता लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पण राहिलेले आहे, तुम्हाला चांगला परिचित असेल तर. मग 1940 उजळलं. 1940 ला काय झालं? 1935 नंतर 1940 मध्ये ते 1940 मध्ये ब्रिटिश सरकारनं ही मागणी जी आहे त्या काळामध्ये मान्य केली का? तर काही प्रमाणामध्ये मान्य केली. त्याला काही शब्द दिलेले आहेत, जसं तत्वतः मान्य केली, ठीक आहे. तर ही मान्य केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की या मागणीला वेगळ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर एक वेगळं नाव सुद्धा आहे. काय नाव आहे या मागणीला? याला म्हणतो आपण ऑगस्ट संधी. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? ऑगस्ट संधी असं पण म्हणतो, या नावाने सुद्धा ओळखले जातं. आता स्वतंत्र जी राज्यघटनेचा आहे त्या स्वतंत्र राज्यघटनेच्या निर्मितीबाबत जेव्हा ब्रिटिश सरकारचा जे प्रस्तावित जे मसुदा होता, जो आता आपल्या पण हा पण प्रस्तावित मसुदा आहे. मग हे मसुदा घेऊन सर स्टॅफोर्ड क्रिप्स नावाचे एक व्यक्ती यांनी 1942 मध्ये भारतामध्ये आले. आता याला आपण वेगळ्या नावाने कधी सांगितलं मी तुम्हाला, हे 1942. मी तुम्हाला 1940 नंतर 1942 चा संदर्भ देतो. आता या 1942 मध्ये जे क्रिप्स मिशन आहे, हे क्रिप्स मिशन हे चांगलं परिचित आहे तुम्हा सर्वांना. का? तर याच्यामध्ये सांगितले, आता तुम्हाला आठवत असेल की आता दोन वेगळे देश बनणार आहेत. हे स्टॅफर्ड क्रिप्स जो आहे त्यांनी 1942 मध्ये भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारताचे दोन स्वतंत्र म्हणण्यापेक्षा स्वायत्त देश जे आहेत त्या देशामध्ये विभागणी करावी आणि दोन स्वतंत्र घटना समिती ज्या आहेत त्या असाव्या. आता बघा, लक्ष द्या थोडंसं टाइमलाईन तुम्हाला. तर याच्यामध्ये याची जी पहिलाच जो मुद्दा होता की दोन असाव्यात. येते लक्षात की दोन देश, या दोन देशाची दोन समित्या पण झाल्या, बरोबर आहे. मग ह्या जेव्हा समित्या झाल्या तर याची सुरुवात कशी झाली? मग विभागणी झाली, साहजिकच आहे. मग दोन स्वतंत्र घटना समित्या असाव्यात असं ही मागणी झाली. मग ही मागणी झाल्यानंतर मुस्लिम लीगनं काय केलं? मुस्लिम लीगनं असं म्हटलं गेलं की ज्या वेळेस त्यांचं असं मत होतं की जे क्रिप्स मिशनचा जो काही प्रस्ताव आहे तो क्रिप्स मिशनचा प्रस्ताव पूर्णतः मुस्लिम लीगनं नाकारला, तो स्वीकारलेला नाही, तो नाकारला. आता हे जेव्हा नाकारल्यानंतर मग सुरुवातीला मग साहजिकच आहे की सहसा कोणी मान्य करत नाही. मग नंतर शेवटी जे कॅबिनेट मिशन आहे ते कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवण्यासाठी मंजुरी मिळाली, किंवा ही जी मंजुरी आहे म्हणजे त्याच्यानंतर काय झालं, हे दोन देश झाले आणि याला पूर्णतः जे मुस्लिम लीग आहे या मुस्लिम लीगनं काय केला? विरोध केला किंवा नाकारलं. त्याच्यानंतर काय झालं, जे देश आहे त्याच्या पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर मग कॅबिनेट मिशन आलं. कॅबिनेट मिशन
हे कॅबिनेट मिशन जेव्हा भारतामध्ये पाठवण्याचा जो प्रस्ताव आहे तो मान्य केला आणि तो कॅबिनेट मिशनचे 2 घटना समितीची जी कल्पना आहे ती अमान्य केली आणि मुस्लिम लीगला सर्वसाधारणपणे मान्य होईल अशी संविधान सभेची योजना सादर केली. आता काय झालं बरं, तर इथे आपण पाहतो की हे जे काही मुस्लिम लीग आहे या मुस्लिम लीगला काय केलं त्यांनी विरोध करायला सुरुवातीपासूनच विरोध होता. मग त्या काळामध्ये जेव्हा कॅबिनेट मिशन आलं नंतरच्या काळामध्ये या कॅबिनेट मिशननं काय केलं, हा जो प्रस्ताव असा प्रकारचा डिझाईन केला की हे जे आहे मुस्लिम लीगला सहज मान्य होईल अशा पद्धतीचा तो इथे मांडला. तर कॅबिनेट मिशनचे 2 घटना समितीची जी संकल्पना आहे त्या मी म्हटलं तुम्हाला की ती अमान्य केली आणि याच्यामध्ये जे शेवटी काय झालं तर अशी संविधान सभेची जी काय आहे ते सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये संकल्पना कॅबिनेट मिशन 1900 जवळपास हा जो कार्यकाळ आहे तो सुरुवात झाली. आता थोडंसं अजून एक लक्षात घ्या, घटना समितीची जी संरचना आहे ती संरचना होती कशी, मग ही संरचनेचा काय संदर्भ आहे किंवा आपण याला काय सांगू शकतो. म्हणजे त्याच्या तुम्हाला जर आठवत असेल की अशा काही गोष्टी आहेत कॅबिनेट मिशनच्या, जसं मी तुम्हाला 2 म्हटलं की त्याच्यामध्ये 2 होतही नव्हते, पण त्याच्या पाठीमागे कारण काय तर मुस्लिम लीग जे आहे त्या मुस्लिम लीगनी या कॅबिनेट मिशनला क्रिप्स मिशनला यांना विरोध केला. म्हणून हे नंतरच्या काळामध्ये हे सगळ्या घडामोडी घडल्यात, आपल्याला सर्वात चांगलं परिचित आहे. आता कॅबिनेट मिशनचे जसं मी तुम्हाला म्हटलं की 2 विषय झाले. आता बघा मग आपण पुढे जर पाहिलं तर या मिशन नंतर आपल्याला काय येते, कॅबिनेट मिशन नंतर आपण त्याला स्ट्रक्चर म्हणूया. हे घटना समिती स्ट्रक्चर होतं कसं, नेमकं चालायचं कसं, आपण जर याच्यामध्ये समजावून घेतलं तर कॅबिनेट जे मिशन आहे ज्या कॅबिनेट मिशननं असं ठरवलं होतं की त्या ठरवलेल्या योजनानुसार नोव्हेंबरचा काळ उजडला आणि त्या नोव्हेंबरच्या काळामध्ये 1946 आपण फार आता 42 पाहिलं, 1946 मध्ये काय घटना घडली आठवा परत अगोदरचा विषय जो मी तुम्हाला शिकवला होता पहिल्या लेक्चरमध्ये. तर त्या योजनामध्ये नोव्हेंबरच्या 1946 मध्ये संविधान सभेची, त्याला आपण घटना समिती म्हणा, दोन्हीपैकी काही नाव दिलं तर चालतं, तुम्ही संविधान सभा म्हणा किंवा घटना समिती म्हणा, ते पहिल्यांदा स्थापन करण्यात आली. त्याचा काळ कोणता होता तर हे 1946 मध्ये आहे, लक्ष द्या. याला तुम्ही घटना समिती पण म्हणू शकता किंवा याला तुम्ही संविधान सभा पण म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही पण हे शब्द बोलता येतील तुम्हाला. काही ठिकाणी कन्फ्युजन करण्यासाठी घटना समिती असेल किंवा संविधान सभा दोन्ही पण म्हणता येईल. आता राहिला प्रश्न, काही आपण त्याच्यातलं खास वैशिष्ट्य पाहिलं, या घटना समितीमध्ये एकूण लोक होते किती बरं हे तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला आठवत असेल मग सांगा. या घटना समितीमध्ये जे सहभाग घेतले त्या लोकांनी ते किती होते, 389. किती लोक होते या घटना समितीमध्ये? एकूण जे घटना समितीचे एकूण टोटल सदस्य जे होते याला आपण काय म्हणूया, हे टोटल होते, लक्ष द्या, हे टोटल मेंबर्स, हे काय होते, टोटल मेंबर्स होते. मग या सगळ्यांनी मिळून काय केलं, यापैकी जवळजवळ जर आपण पाहिलं याला डिव्हाइड पण करू, या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये कसं डिव्हाइड करणार आहोत आपण, तर सर्वात प्रथम जो आहे तो असे लोक जे ब्रिटिश भारत होता त्या ब्रिटिश भारतामध्ये एकूण जे काही प्रांत होते त्या प्रांतातले, म्हणजे जवळजवळ या ब्रिटिश भारतासाठी ज्या जागा होत्या त्या किती जागा होत्या, जवळजवळ 296 जागा होत्या. 296 जागा होत्या. हे कोणासाठी होत्या, ते ब्रिटिश भारत आपण असं म्हणूया, ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहितो ब्रिटिश इंडिया, ठीक आहे. तर हे तुम्ही नाव लक्षात ठेवा, हे ब्रिटिश इंडियासाठी किती जागा होत्या, तर त्या जागा होत्या 296. तुम्ही त्याला ब्रिटिश भारत म्हणू शकता. मग अजून बाकीच्या जागा मग राहिलेल्या होत्या त्या कोणासाठी होत्या, जे संस्थान आहे त्या संस्थानासाठी जागा किती होत्या. मग आता तुम्ही सांगतो, जे संस्थान आहे, आता संस्थानला काय म्हणतो आपण, याला आपण जे प्रिन्सली स्टेट म्हणतो, प्रिन्सली. हे काय आहे, हे ब्रिटिश भारतामधले जेवढे प्रोव्हिन्स आहेत, प्रोव्हिन्स म्हणजे त्या काळातले प्रांत, प्रोव्हिन्स त्या काळातले प्रांत, त्या काळामध्ये ज्या एकूण जवळजवळ 296 जागा होत्या, ह्या जागा कोणासाठी होत्या, त्या ब्रिटिश भारतातील जे काही प्रांत आहे त्यांच्यासाठी 296 जागा होत्या. मग राहिलेल्या जागा जवळजवळ या संस्थानासाठी किती जागा होत्या, 93 जागा होत्या. 93 किती होत्या हे लक्ष द्या, किती जागा सुटल्या यांच्यासाठी 93. हे तुम्ही याच माइंड मॅपच्या माध्यमातून अभ्यास करू शकता.
मग जेव्हा ब्रिटिश भारतासाठी असलेल्या जवळजवळ 296 जागांपैकी बाकीची अजून एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये, मग अशा काही जागा होत्या त्या जागांमधून काही लोक आले होते. उदाहरणार्थ काय, तर त्या 296 जागांपैकी जवळजवळ 292 जागा हे कशासाठी होत्या हे तुम्हाला सांगतो. 292 ज्या जागा होत्या त्या जागा गव्हर्नर जे होते त्या गव्हर्नर असलेले जे 11 प्रांत, जवळजवळ हे गव्हर्नर किती प्रांत, जवळजवळ 11 प्रांतातून आले होते. प्रांतातून येते लक्षात. परत एकदा सांगतो तुम्हाला, एकूण जागा होत्या 349, 389. त्यापैकी जे ब्रिटिश भारतातल्या होत्या 296, या 296 मध्ये सुद्धा 292 ज्या जागा होत्या त्या 11 प्रांतामधून, ब्रिटिश भारतातले 11 जे गव्हर्नर जे आहेत त्या 11 प्रांतातून ह्या जागा होत्या. ही गोष्ट लक्षात घ्या, हे विसरू नका. 11 प्रांतातून होत्या. राहिलेल्या 4 जागा कुठून होत्या मग? या 4 जागा कुठून होत्या? ह्या जागा तिथून होत्या ज्या ठिकाणी, जसं एक प्रमाणे जर विचार केला त्याच्यामध्ये एक सांगतो तुम्हाला, एक दिल्ली होती, दिल्ली, कुर्ग, अजमेर, मारवाड आणि बलुचिस्तान. आता हे 292 सांगितलं. 11 प्रांतामधून 4 जागा ज्या राहिल्या होत्या, दिल्ली, कुर्ग, अजमेर, मारवाड आणि बलुचिस्तान, या 4 ठिकाणाहून होत्या ह्या जागा. ह्या जागा भरावायच्या होत्या. अशा पद्धतीने ही सुरुवात झाली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला, छोट्या मोठे संस्थान असतील किंवा याच्या बाबत मध्ये जे काही संस्थान असतील याच्यामध्ये, त्या संस्थानाच्या गटाला असं म्हटलं तरी चालेल किंवा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा दिल्या जाणार होत्या. ही गोष्ट लक्षात घ्या. हे सगळे जे काही मी सांगितलं छोटे मोठे, हे जे सगळं आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणावर, लोकसंख्येच्या प्रमाणावर ह्या जागा वाटप होणार होत्या. ही गोष्ट लक्षात घ्या. जे दिल्या जाणार होत्या हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मग हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये साधारणतः लोकसंख्या किती होती, मग तिथे साधारण लोकसंख्येचं प्रमाण पण लक्षात आलं पाहिजे. जर आता मला याच्यामधलं एक सदस्य निवडायचं होतं, धरून चला एक सदस्य, मग एक सदस्याला जागा किती, लोकसंख्येच्या प्रमाण म्हणजे प्रति 10 लाख, लक्षात द्या हे फार महत्वाचं आहे, 10 लाख जिथं लोकसंख्या आहे त्यांना एक सदस्य येतो. लक्षात, एक सदस्य हे फार महत्वाचं आहे. आता आपण जे मी तुम्हाला घटना समितीची संरचना आहे या पद्धतीची एक डिझाईन करून प्रॉपररित्या सांगितले, तुम्हाला सहजरित्या समजू शकते की कशी टाइम लाईन झाली आहे. सुरुवातीला 1946 मध्ये घटना समिती किंवा संविधान सभा ज्याची स्थापना झाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे स्थापना झाली टोटल मेंबर किती होते, 389. त्या 389 मध्ये जवळजवळ 296 हे ब्रिटिश भारतातून होते. त्या 296 मध्ये मुख्य जे आयुक्त आहे त्याच्यामधून 4 होते, दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. बाकीचे राहिले जे होते 11 गव्हर्नरच्या प्रांतांमधून बाकीचे आले होते 292. हे असे एकंदरीत टाइम लाईन पाहिलेली आपण. आणि 93 हे संस्थानाचे प्रिन्सली स्टेट होते ज्यांचं स्वतःचं आता तिथून येणार होते. पण एक सदस्य साधारणतः 10 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे ते येणार होता. हे आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. लोकसंख्येचं प्रमाण जर विचारलं तर तुम्हाला 10 लाख लोकसंख्या एवढी होती. आता ब्रिटिश प्रांतामध्ये दिलेल्या ज्या जागा होत्या मग ते कोणासाठी होत्या? ज्या ब्रिटिश प्रांत होते त्या प्रांतांना दिलेल्या जागा, त्याच्यामध्ये मुस्लिम होते, शीख होते, सर्वसाधारण, ज्याला सर्वसाधारण म्हणजे जे ओपन म्हणू आपण याला, त्याच्यामध्ये मुस्लिम आणि शीख सोडून बाकीचे जे काही सर्वच म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये मुस्लिम आणि शीख ज्या जागा दिल्या होत्या त्या ब्रिटिश प्रांतामध्ये, त्या सोडून बाकीच्या सगळ्या 3 प्रमुख समुदायामध्ये त्या लोकसंख्येचं प्रमाण दिलं जाणार होतं. हे गोष्ट लक्षात घ्या. आता परत एकदा सांगतो, हे कोणतं, एक होतं मुस्लिम, एक होतं शीख. आता हे जर 2 सोडलं आणि सर्वसाधारण जे मी तुम्हाला म्हटलं हे सर्वसाधारण, हे 2 सोडून ज्या रिमेनिंग राहिल्या त्या सर्वसाधारण मध्ये येतात. ठीक आहे. आता या 3 भागामध्ये त्या डिव्हाइड केल्या होत्या. मुस्लिम, शीख या 3 भागांमध्ये समुदायामध्ये काय केलं त्यांनी, ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या जागा होत्या त्याचं डिव्हायडेशन झालं. आता प्रश्न येतो, प्रत्येक समुदायाचं प्रतिनिधी जे आहे ते प्रतिनिधी प्रांतिक मंडळातील त्यांच्या समुदायाच्या सदस्यांनी निवडून द्यायचं होतं. हे गोष्ट आता प्रत्येक समुदाय, आता समुदाय किती, एक मुस्लिम, एक शीख आणि सर्वसाधारण, हे 3 झाले समुदाय. या 3 समुदायामधून जेव्हा निवडून देणार होते, मग याच्यामध्ये कोण कोण विधिमंडळामध्ये कोणत्या जे प्रांत होते, प्रांत कोणते होते, 11 प्रांत ब्रिटिश भारत, त्या 11 प्रांतामधून जे निवडून दिल्या जाणारे होते त्याच्यामधून तिथे जे विधिमंडळ आहेत, कोणते विधिमंडळ, प्रांतामधले ज्यावेळेस आपण पाहिलं की आता या ठिकाणी जे लेजिस्लेचर आहे याच्यामधून प्रांतामधलं जे प्रोव्हिन्स मध्ये आहे, ठीक आहे, गव्हर्नर चालवायचे, मग
याच्यामध्ये जे काही लोक होते, म्हणजे जे सदस्य होते त्या विधिमंडळातले, या विधिमंडळातील त्या समुदायाच्या सदस्यांनी काय करायचं, निवडून द्यायचं होतं. आणि ही निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं, त्याला आपण एकल संक्रमणीय मतदान तत्वानुसार होणार होती, जे की आताच्या घडीला चालते. आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो परत एकदा. जसं आताची जे आपली राज्यसभा आहे, राज्यसभेवर मेंबर जातात, कसे जातात बरं, आपलं सर्वांना माहिती आहे. 1952 याची सुरुवात झाली, आतापर्यंत हे बरखास्त झालं नाही. जसं लोकसभा होते तसं 5 वर्षांनी हे होते का नाही, याला आपण काय म्हणतो, स्थायी सभागृह म्हणतो. या स्थायी सभागृहात काय होते बरं, दर 1/3 जे मेंबर आहेत दर 6 वर्षांनी ते निवृत्त होतात. बरोबर आहे. आता जेव्हा निवृत्त होतात तर याच्यामध्ये काय येतं, तर त्या काळामध्ये म्हणजे निवृत्त होतात 6 वर्षांनी, त्यावेळेस तेवढेच जे काही असतील ते परत त्या जागी तिथे भरले जातात. आता बघा, एका सदस्याचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्ष आहे आणि 6 वर्षानंतर ते निवृत्त होतात. प्रत्येक दर 2 वर्षाला या राज्यसभेमधले 1/3 मेंबर, दर 2 वर्षाला राज्यसभेमधले 1/3 मेंबर हे काय होतात, तिथे निवृत्ती होतात. आणि त्याच ठिकाणी जेवढे काही झाले तेवढे परत एकदा काय होतात, तिथे त्याची निवडणूक होते. ती कशी होते, तर ही जसं मी तुम्हाला सांगितलं की निवडणूक जी आहे ते प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने, ज्याला आपण एकल संक्रमणीय मतदान तत्वावर होणार होती. महाराष्ट्राच्या विधानसभेमधले जे सदस्य आहेत ते निवडून कोणाला देतात, तर या लोकांना निवडून देतात. कोणाला, जे राज्यसभेवर जाणार. आता संजय राऊत आहेत, हे राज्यसभेवर आहेत, यांना निवडून देणार. त्यांना तुम्हाला माहिती आहे काय काय झालं, त्यांना किती वोट पडलं. तर हे सगळं एकंदरीत गोष्ट आहे. जसं राष्ट्रपतीची निवडणूक आपण पाहू शकतो. तर हे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, या पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे. समजला? अगदी सोपं आहे, फार जास्त अवघड नाही, काही नाही. मग आता जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जे संस्थान आहे त्या संस्थानानं प्रतिनिधित्व जे आहे, प्रतिनिधी आणि त्या संस्थानाच्या प्रामुख्यानं काय केलं बरं. आता हे जे काही संस्थान इथे दिले, यांच्या जे प्रमुख आहे, उदाहरण धरून चला, कोणी असेल प्रमुख, एखादा XYZ, एखादं संस्थान XYZ, त्या संस्थानाचे जे काही प्रमुख आहे त्या प्रमुखानं यांना नॉमिनेट करायचं होतं. कोणाला नॉमिनेट करणारे होते, त्यांच्या लोकांना, त्यांच्या जवळच्यांना, किंवा त्यांचे जे कोणी असेल, तर त्यांना ते नामनिर्देशित किंवा त्याला नॉमिनेटेड आपण असं म्हणूया, नॉमिनेटेड करायचे, नामनिर्देशित करायचे. तर हे 93 एवढी लोकसंख्या आहे यांची गोष्ट लक्षात घ्या. आणि तिथे पण प्रमुखालाच हे अधिकार होते. या प्रकारचं घटना समिती जी आहे ती काही प्रमाणामध्ये निवडून आलेले सदस्य आणि काही प्रमाणामध्ये नामनिर्देशित झालेले जे काही सदस्य, निवडून आलेले सदस्य पण पाहिलं आणि नामनिर्देशित झालेले सदस्य पण पाहिले, हे दोन्ही जे काही सदस्य जे आहेत ते या ठिकाणी हे जवळपास एकत्र आलेले होते. आणि याच्याशिवाय जे काही प्रांतिक विधिमंडळाचे मर्यादित जे काही मताधिकार होते ते निवडून आलेले सदस्य, अप्रत्यक्षरित्या संविधान सभेमध्ये जे काही सदस्य होते, जे निवडून येणार होते, ते सदस्य सुद्धा याच्यामध्ये होते. असं एकंदरीत सगळं मिळून हे सदस्य या ठिकाणी आले. मग आल्यानंतर काय झालं, आता तुमच्या माहितीसाठी काही लोक जे आहे, जवळजवळ ज्याला मी तुम्हाला त्रिसदस्यीय कॅबिनेट जे मिशन आहे, जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, त्या त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोक कोणते होते, हे 3 लोकांची नावं लक्षात ठेवा. एक होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स. मी तुम्हाला नेहमी सांगतो हे नावं तुम्हाला लक्षात ठेवली तर उत्तमच, याचा फायदा होतो तुम्हाला. आलं लक्षात? एक होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स आणि दुसरं होतं सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि एक होते A.V. अलेक्झांडर. हे 3 लोक, या 3 लोकांनी त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन भारतामध्ये कधी आलं होतं, परत एकदा बॅकला जर तुम्हाला आठवते, ते म्हणजे 24 मार्च 1946 ला. कधी आलं होतं ते? 23 मार्च. जे त्रिसदस्यीय हे जे आहे, हे त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन हे कधी आलं होतं आठवते तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं की हे जे मार्च आहे 24 मार्च 1946 ला. तर हे 24 मार्च 1946 या ठिकाणी आलं. आता लक्ष द्या, या त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन मध्ये 3 लोकांची नावं सांगितली मी तुम्हाला. एक होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, दुसरे होते सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि शेवटी तिसरे जे होते V. अलेक्झांडर. हे 3 नावं होते. हे 3 याला त्रिसदस्यीय कॅबिनेट मिशन असं म्हटलं गेलं 1946 मध्ये, ज्याचा मी तुम्हाला उल्लेख केला. आणि हे जेव्हा आले, त्यांची योजना जी आहे, आता जसं मी तुम्हाला कॅबिनेट मिशन म्हटलं, या कॅबिनेट मिशन आली 24 मार्च 1946 रोजी. जेव्हा आल्यानंतर त्यांनी काय केलं,
सुरुवातीला त्यांची जी योजना आहे ती योजना कोणती ते प्रसिद्ध केली, कधी केली ते साधारणतः 16 मे 1946 रोजी. ठीक आहे, ती 16 मे 1946 ला त्यांनी काय केली, एक योजना प्रसिद्ध केली. योजना प्रसिद्ध केली. आता हे जे काही योजना आहे यामध्ये काय होतं, तुम्ही पण नोट डाऊन करा, जमत नाही का मग घ्या. तर यामध्ये कोण कोण होते, जसे प्रांत होते, या प्रांतामध्ये काय, जसं ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद प्रांत किंवा सिंध प्रांत, बंगाल असेल, आसाम असेल, यामध्ये जे आहे ते दिल्ली असेल, या सगळ्यांमध्ये जवळपास यांचा या प्रांतांचा समावेश होता. हे आपण जर पाहिलं तर आपला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. मग जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की बॉम्बे, मद्रास, बॉम्बे, बिहार, उरिसा आहे, मध्य प्रांत, हे सगळे त्याच्या ठिकाणी होते. हे सगळे जे काही प्रांत होते या प्रांताचा समावेश करण्यात आला. आणि याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 असे प्रांत होते ज्या प्रांतांमध्ये जे बलुचिस्तान, कुर्ग, त्याच्यानंतर अजमेर, मारवाड आणि दिल्ली, हे 4 मुख्य आयुक्ताच्या कडून जे मेंबर आहेत ते येणार होते, त्याच्यामुळं त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता ते 4 आणि हे 292 म्हणजे 296 झाले. आता भारत सरकारचा कायदा आठवा तो कोणता, 1935 काय केलं, ज्याच्यामध्ये कर, मालमत्ता आणि शिक्षण यावर काय केल्या, यांच्या आधारावरती मर्यादित मताधिकार दिला गेला. कसं, उदाहरणार्थ जर समजा तुम्ही कर असेल, तुम्ही जास्त कर भरत असाल, तुमच्याकडे चांगली मालमत्ता असेल, तुम्ही चांगले स्कॉलर असाल, शिक्षित असाल किंवा शिक्षण असे उदाहरणार्थ आपण धरलं, तर या सगळ्यांना त्या आधारावरती जे मताधिक्य दिलेलं होतं, लक्षात घ्या, मर्यादित मताधिकार दिले होते. म्हणून नंतरच्या काळामध्ये मागणी केली होती. मग घटना समितीसाठी जे ब्रिटिश आहे ते ब्रिटिश भारताच्या प्रांतामधील जवळजवळ 296 जागांपैकी जे काही निवडणुका झाल्या, तुम्हाला आठवत असेल 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. आणि त्या निवडणुका झाल्या, आठवत असेल तुम्हाला, जुलै ते ऑगस्ट मध्ये झाल्या. जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या आहे. आणि ह्या कधी झाल्या, तर त्या काळामध्ये जवळपास हे लक्षात द्या, 1946 ला झालेल्या हे आहेत. ठीक आहे, ते 1946 मध्ये त्या निवडणुका घेण्यात आल्या. मग याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं जागा जिंकल्या किती, या 200 मध्ये 296 जागा आहेत. मग याच्यामध्ये जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, त्या भारतीय राष्ट्रीय, त्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे, यांनी किती निवडल्या, तर जवळजवळ 204 जागा यांनी यांच्या निवडून आल्या. किती, जवळजवळ 204 नाही 208 सॉरी 208 जागा त्या निवडून आलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. मग जेव्हा 208 जागा निवडून आल्या किंवा जिंकल्यात असं म्हणूया, त्याच्यामध्ये काही जागा मुस्लिम लीग सुद्धा समावेश आहे. त्या मुस्लिम लीगने किती, तर मुस्लिम लीगने जवळजवळ 73 असा एक आकडा आहे, 73 जागा एवढ्या त्यांनी त्या जागेवरती विजय मिळवला असं म्हणता येईल. मग आता जे बाकीचे छोटे मोठे जे काही गट होते त्यांनी जवळजवळ प्रत्येकी असं एक म्हणता काही जर म्हटलं तर जवळजवळ इतर म्हटलं तर इतर त्याच्यावर इतरला 15 जागा होत्या. इतर 15 जागा होत्या. मग याच्यामध्ये जे संस्थान आहे त्या संस्थानिकांनी काय केलं, घटना समितीमध्ये सहभागी न होण्याचं ठरवलेलं. मग त्यामध्ये असे किती होते आठवत असेल तर त्या तुम्हाला त्या अगोदरच्या बघा, हे आठवतात तुम्हाला, हे 93 जागा. या लोकांनी काय केलं, ह्या संस्थानिकांनी या घटना समिती ह्याच्यामध्ये भाग जो आहे तो भाग घेतला नाही किंवा त्यांनी भाग घेण्याचं, आपण जसं म्हटलं मी तुम्हाला की भाग न घेण्याचं आता तसं प्रसिद्ध केले की आम्हाला भाग घ्यायचा याच्यामध्ये नाही. एकंदरीत असा हा विषय झाला. मग त्या 93 ज्या जागा होत्या तशाच रिकाम्याच राहिल्या. हे कोणाच्या होत्या, त्या संस्थानिकाच्या होत्या. हे गोष्ट लक्षात घ्या. मग आता समितीचं एकंदरीत जर कामकाज पाहिलं तर तुम्ही कामकाजाचा मी तुम्हाला थोडासा संदर्भ देतो. जी घटना समिती आहे आपली, घटना समिती आता घटना समितीचे कामकाज कसं चाललं बरं, थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. आता कामकाज कसं चाललं लक्षात घ्या. घटना समिती सर्वात प्रथम जे आहे तुम्हाला
पहिली बैठक तुम्हाला आठवत असेल, मग ती सर्वांना परिचित असणारी जी काय आहे 9 डिसेंबर. 9 डिसेंबर, ठीक आहे. 9 डिसेंबरला ही पहिल्यांदा घटना समितीची बैठक झाली आणि ती 1946 रोजी झाली. आपल्या जवळपास तेच आहे, ठीक आहे. 1946 रोजी पहिली, मी परत एकदा सांगतो, ही पहिली घटना समितीची बैठक, बरोबर आहे. ते हा जी डेट आहे ती तुम्ही पाठच करून टाका, याचा बऱ्याच वेळेस प्रश्न येतो यावर. आता तुम्हाला अजून सांगतो, जे एकूण काही ज्या झाल्या बैठकी, जे झाल्या, जे काही अधिवेशन झाले, ते किती झाले एकूण, तर ते झाले 11. 11 पैकी असे काही होते जे आपल्याला स्वातंत्र्य जे मिळणार होतं त्या मिळण्याच्या अगोदर झाल्यात काही, जवळपास 4, आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाकीच्या जे झालेल्या आहेत त्या काही, त्या किती झाल्या, जवळजवळ 7 एक त्या आहेत, ठीक आहे. मग 7 आणि 4 11. तर असं याची फोड पण तुम्ही करू शकता, तुम्हाला फार सोपं होऊन जाईल ते. जसं मी तुम्हाला म्हटलं, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक, अत्यंत महत्वाचा दिवस. मुस्लिम लीगनं या बैठकीवरती पूर्णतः बहिष्कार घातला. एकदम मुस्लिम लीग ही जी बैठक होती, ही बैठक याच्यावर याला विरोध केला. विरोध किंवा बहिष्कार म्हणता येईल आपण, बहिष्कार बहिष्कार याच्यावरती टाकला मुस्लिम लीगनं. मुस्लिम लीग, ठीक आहे. तर या मुस्लिम लीगनं पूर्णतः बहिष्कार घातला आणि त्यांनी सांगितलं की वेगळा पाकिस्तान पाहिजे आणि वेगळा पाकिस्तान आमचा ही मागणी आहे, आणि त्याचाच आग्रह या मुस्लिम लीगनं उचलून धरला. हे आग्रह इतका उचलून धरला मित्रांनो की याच्यामध्ये त्यांनी नंतर ते पुढे आलेच आहे. आणि तुम्हाला रिसेंटली सांगायचं झालं तर पाकिस्तान ज्या व्यक्तीचं नाव दिलं, त्या व्यक्तीचं नाव कमेंट मध्ये तुम्ही टाकायला विसरू नका की कोणी पाकिस्तान हे नाव सुचवलं. मग जसं या बैठकीला जवळजवळ जर एकंदरीत पाहिलं तर 211 जे सदस्य आहे ते जवळ उपस्थित होते. ही जी पहिली बैठक झाली याच्यामध्ये काय केलं तर मुस्लिम लीगने विरोध केला 1946च्या पहिल्या 9 डिसेंबरला. या बैठकीमध्ये 211 एवढे जे काही जे मेंबर्स आहेत ते मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होते. मेंबर्स, ठीक आहे. हे एक लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आणि महत्वाचं आहे. 211 एवढे उपस्थित होते. आता फ्रान्समध्ये एक प्रथा चालायची, म्हणजे तुम्हाला या जिथे उपस्थित होते या ठिकाणी काही लोकांचं महत्व पण वाढलं. मग आता ते तुम्हाला सांगतो. फ्रान्समध्ये काय होतं की फ्रान्सची प्रथा काय सांगत होती की जे आता समजा 10 लोक आहेत, त्या 10 लोकांमध्ये एखादा जर व्यक्ती हा वयस्कर असेल आणि तो थोडा सुशिक्षित हुशार पण असेल तर त्याला ते प्रथेने मान देत होते. फ्रान्समध्ये जी प्रथा होती त्याचं थोडंसं तसंच एक प्रतिबिंब किंवा तसंच अनुकरण म्हणता येईल, अनुकरण करण्याचं. आणि त्याच्याच मध्ये आपल्या या घटना समितीमध्ये जो वयाने ज्येष्ठ होते, वयाने जे ज्येष्ठ होते असलेले त्यांचं एक नाव होतं, त्यांचं नाव होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यांचं नाव काय होतं, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे जे आहे हे ज्येष्ठ होते या बैठकीमध्ये. जसं की हे अनुकरण केलं फ्रान्स मधल्या व्यवस्थेचं, त्या प्रथेचं असं म्हणता येईल. यांनी या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं या सभेनं काय केलं, त्यांना हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. हे जे आहेत, ठीक आहे, हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. आता मी परत सांगतो, पहिल्या बैठकीमध्ये विरोध केला मुस्लिम लीगवर, मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला या पहिल्या बैठकीसाठी. जवळजवळ 211 मेंबर होते आणि यामध्ये जे वयाने श्रेष्ठ जे प्रथा कोठून मानलीत आपण, ते फ्रान्स मधली प्रथेनुसार जर आपण त्याचं अनुकरण केलं तर त्या अनुकरणानुसार या मध्ये सर्वाधिक ज्येष्ठ असे असणारे, त्याचं नाव होतं सच्चिदानंद सिन्हा, त्यांचं नाव होतं, ते हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हे पहिले लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाचं आहे असं मी तुम्हाला म्हटलं. आणि यामध्ये जे अध्यक्ष जे निवडून दिले होते, आता सुरुवात जशी झाली त्याच्यामध्ये काय तर जवळजवळ 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष निवडण्यात आलं. हे झालं पहिलं 11 डिसेंबर 1946 ला. येते लक्षात. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना काय केलं, अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना काय केलं त्यांनी अध्यक्ष म्हणून. बरं मग उपाध्यक्ष कोण काय? उपाध्यक्ष कोण होते मग? तर याच काळामध्ये त्यांचं जे नाव आहे तुम्हाला सर्वांना परिचित असेल असं एच.सी. मुखर्जी. आता एच.सी. मुखर्जी अजून कुठे कुठे आठवतात तर ते आपण पुढे पाहूच. एच.सी. मुखर्जी नाव लक्षात ठेवा. तर ते जे होते व्हाईस प्रेसिडेंट किंवा त्याला उपाध्यक्ष आपण म्हणूया एच.सी. मुखर्जी. एच.सी. मुखर्जी. तर हे एच.सी. मुखर्जी जे होते एच.सी. मुखर्जी असं जे आहेत ते उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. हे फार महत्वाचा विषय आहे. मग आता याच्यामध्ये या घटना समितीचे म्हणजे घटना आता सुरुवात झाली. ठीक आहे, आता अध्यक्ष कोणी सल्लागार अशी निवड सुरुवात झाली होती. मग यामध्ये सर बी.एन. राव यांना घटनेने घटनात्मक सल्लागार म्हणून पहिल्यांदा नियुक्त करण्यात आलं. घटनेचे जे घटनात्मक सल्लागार बी.एन. राव त्यांचं नाव लक्षात ठेवा. बी.एन. राव. हे जे बी.एन. राव आहेत हे घटना समितीचे सल्लागार म्हणून घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांची निवड करण्यात आली. ही गोष्ट लक्षात घ्या. आता हे सगळं करत असताना अजून काही गोष्टी पुढे येतात. ते म्हणजे कोणत्या? मग त्यावेळेस आपण अजून एक पाहू उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टांचा ठराव काय आहे? उद्दिष्टांचा ठराव तुम्हाला आठवत असेल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीची जे उद्दिष्टांचा जो ठराव आहे हा ऐतिहासिक ठराव म्हणून त्यांनी तो मांडला. तो ठराव उद्दिष्टांचा ठराव हा फार महत्वाचा सर्वांना परिचित असणारा त्यांची डेट पण. उद्दिष्टांचा ठराव पहिल्यांदा कधी मांडला मग ते तुम्हाला सर्वांना सांगायचं. मग तोच ते डेट काय आहे? 13 डिसेंबर 1946. कधी? 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीचा उद्दिष्टांचा ठराव हा ऐतिहासिक ठराव म्हणून त्यांनी मांडला. आणि या ठरावातून काय केलं बरं त्यांनी? हे ठराव जेव्हा मांडला या ठरावामधून घटनेच्या जे संरचनेचं तत्वज्ञान आहे किंवा मूलगामी विचार असतील ते कसे व्यक्त होतील किंवा ते व्यक्त होतात या ठरावामुळं काय म्हटलं गेलं तर या उद्दिष्टांच्या ठरावामुळे एक महत्वाचा ते म्हणजे एक फार महत्वाचा जो शब्द मी सांगितला आता एक मध्ये या ठरावाचे प्रिन्सिपल किंवा आपण काय म्हणू याला या ठरावाचे तत्वज्ञान किंवा मूलगामी आपण जे म्हणतो हे जे काही शब्द वापरले गेले या ठरावातून घटनेच्या संरचनेचं तत्वज्ञान व मूलगामी जे त्यांचे जे काही थॉट विचार जे असतात ते व्यक्त होतात. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे काय? आता आपल्या देशाचा विषय चालू आहे. देश आहे. देशाबद्दल आता जे आपल्याला आपण थोडंसं कसं असतं की घटनाकारांचे पण विचाराच्या संदर्भात बोलल्या गेलं होतं. मग घटनाकार हे कसे होते, त्यांचा विचार कसा होता, त्यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेचं स्वरूप लक्षात येईल. तुम्हाला फार महत्वाचं आहे. जर तुम्ही असे काही विचार हे जवळजवळ जेवढे काही लोक होती या घटनेमध्ये जे घटना समितीमध्ये तर आपल्याला भारतीय राज्यघटनेचं जे स्वरूप किंवा त्यांचं जर एखाद्या वेळेस कशी आहे त्याचं तत्वज्ञान समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला हे घटनाकार समजून घ्यावे लागतील, त्यांचे विचार समजून घ्यावे लागतील. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा राजेंद्र प्रसाद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, मोतीलाल नेहरू हे जे काही ज्यांनी या घटनेच्या समितीसाठी ज्यांनी थोडाफार योगदान दिलं त्यांचं त्या घटनाकारांचं कार्य त्या घटनाकारांचं योगदान समजून घेतात आपला घटना ही कशी आहे ते पण लक्षात येऊन जाते. म्हणून आपल्याला जे भारत आहे भारत हे एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करून या साध्या म्हणजे त्यांच्या जे घटनाकारांचे त्यांच्या भविष्यातील राज्य व्यवस्थेसाठी घटना जी बनवण्याची जी काही घटना समिती आहे किंवा ती आपण जे म्हणतो घटना समिती आणि त्याच्यामध्ये ती इतकी दृढतेने किंवा ती पूर्ण गांभीर्याने वचनबद्ध असेल असं सांगितलेलं येते लक्षात. म्हणून ही जी राज्य व्यवस्थेसाठी जे महत्वाचा घटना समितीसाठी जे काही विचार केला त्या लोकांनी त्या पद्धतीने ते पुढे सरसावली आणि त्या लोकांनी म्हणजे बाकीच्यांनी जसं काही त्याच्यामध्ये बदल किंवा त्याच्यामध्ये ऍडिशन्स असे अनेक साऱ्या काही गोष्टी सांगितल्या. सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं, त्याच्यामध्ये चर्चा झाली, फार महत्वाची आहे.
जसं मी म्हटलं की पूर्ण गांभीर्याने वचनबद्ध आहे, हा जो शब्द वापरला ते फार महत्वाचा आहे. मग सध्या जो ब्रिटिश भारत म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र जे आहे, आता कोणते होणार होते, जे आत्ताच्या आपण पोझिशन जे आहे, पोझिशन इन इंडिया, जे आताचं जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र काय म्हणून ओळखणार होतं? सध्या भारताच्या संस्थानामध्ये असलेला प्रदेश आणि भारताच्या संविधानाच्या बाहेर असलेला प्रदेश आणि भारताचा भाग, तसंच जे स्वतंत्र भारताचे जे काही सार्वभौम भारत म्हणून आपण जे म्हणतो, ते अंतर्भूत होण्यास इच्छुक असलेले सगळे प्रदेश मिळून काय बनेल? हे सगळं मिळून बनेल संघ राज्य. आता संघ राज्याची कॉन्सेप्ट मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, आणि संघ राज्य कशाला म्हणतात त्याच्यावर एक लेक्चर मी बनवणार आहे सगळ्या बेसिक कॉन्सेप्टवर. तर मी तुम्हाला खास करून याच्यासाठी एक जवळजवळ 30 मिनिटाचं एक लेक्चर असणार आहे माझं, ते मी तुम्हाला या सेशनच्या नंतर सांगेन. ठीक आहे, कारण ते बेसिक कॉन्सेप्ट मी सुरुवातीलाच घेणार होतो, बट ते आटलं. ही आपल्या सगळ्या बॅचमध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला हे रायटिंग आणि दोन्हीसाठी याचा उपयोग होणार आहे, याचा खूप सारा फायदा तुम्हाला होऊन जाईल. तुम्ही पूर्व परीक्षा करत असाल, मुख्य परीक्षा 2025 दोन्हीसाठी तुम्हाला हेच येणार आहे, वेगळं काही नाही. मी डिटेलमध्ये सांगतो, काळजी करू नका. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, अंतर्भूत होण्यास इच्छुक असलेले जे काही प्रदेश असतील ते सगळे मिळून यांना काय तर संघ राज्य बनेल. आता हे जे संघ राज्य कशाला म्हणायचं, मग जे फेडरल आहे कशाला म्हणायचं, हा एकंदरीत मुद्दा आहे, ते मी तुम्हाला सेशन मध्ये सांगेलच पुढच्या. आता जे भारत आहे, त्या भारतातील सर्व जनतेची जे काही सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, न्याय असेल, दर्जा असेल, या संधीची समानता, ज्यामुळे समानता कायदा असेल, त्यानंतर आपण 14 आर्टिकल पाहतोय, आपलं प्रियांबल आहे, प्रियांबल मध्ये तेच तर आहे. प्रियांबल मध्ये आम्ही भारताचे लोक, आम्ही कसे आहोत, आम्ही सार्वभौम आहोत, समाजवादी आहोत, धर्मनिरपेक्ष आहोत, गणराज्य आहोत, लोकशाही आमची जी आहे, लोकशाही गणराज्य जे आपण म्हणतो, तर याच्यामध्ये आम्हाला त्या दर्जाची, आता आम्हाला हे जो 9 शब्द आहेत फार महत्वाचे आहे, ज्यामध्ये भारताची जवळजवळ भारतातील सर्व जनतेला, कोणती जनतेला काय पाहिजे, सामाजिक, आर्थिक. आता मला सांगा, जे सामाजिक आहे व आर्थिक, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, तर ह्या DPSP मध्ये पाहायला मिळतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याचं उद्दिष्टच हे आहे, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणं. हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ज्याला आपण दुसऱ्या शब्द सांगायचं झालं की जे राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्वे आहे, त्याचं उद्दिष्टच ते आहे, त्याचं एम तेच आहे. आता याच्यासोबत एक शब्द तुम्ही वाचला, तो म्हणजे राजकीय. राजकीय काय, हे राजकीय जो शब्द आहे तुम्हाला आठवत असेल, ते म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये किंवा मूलभूत अधिकारामध्ये, हक्कामध्ये सांगितलं. मूलभूत अधिकाराचं एम काय आहे किंवा उद्देश काय आहे, की राजकीय लोकशाही प्रस्थापित करणं, हा त्याचा एक एक एम आहे, ध्येय आहे. येतंय लक्षात? तर ह्या 2 शब्दांचा फार महत्वाचा आहे. म्हणून आता याच राजकीयामध्ये आपल्याला काय पाहिजे, तुम्ही जर पाहिलं, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, तर आपल्याला न्याय पाहिजे. न्याय कशाचा पाहिजे, न्याय, त्याच्यानंतर दर्जा व संधीची समानता, हे पण पाहिजे. त्यामुळं काय होईल, समानता, कायदा व सार्वजनिक जे नैतिकतेचा जो काही मर्यादित विचार असतील, किंवा आता मला सांगा, जसं अभिव्यक्ती आहे, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, व्यवसाय, हे जे काही आहे संघटना किंवा तुमची कृती असेल, किंवा यांचे सगळ्यांचं स्वातंत्र्य, यांची जेव्हा आपण यादी, हमी आणि त्यांची जी काही शाश्वती दिली जाईल, तेव्हा तर कुठेतरी आपल्याला लक्षात येईल की हे जे काही 3ही शब्द आहे फार महत्वाचे आहे. याच्यामध्ये अभिव्यक्ती, ज्याला तुम्हाला एक कलम मी फार आवर्जून सांगेल, ते म्हणजे 19 कलम. 19 कलमामध्ये तुम्हाला आठवत असेल फ्रीडम ऑफ स्पीच. कशाचं फ्रीडम पाहिजे तुम्हाला, अभिव्यक्ती, तुम्हाला कशाचं, काय तुम्हाला जे बिलीव, जे उपासना म्हणतो आपण, श्रद्धा म्हणतो आपण, व्यवसाय करण्याचं किंवा संघटन बनवण्याचं, तुम्हाला हे सगळं आठवतंय, फंडामेंटल मध्ये आहे किंवा DPSP मध्ये, तुम्ही याच्यामध्येच तुम्हाला जवळपास सगळं काही सांगितलेलं आहे. ठीक आहे.
मग आपण हे सगळं पाहत असताना एवढंच नाही थांबत, तर याच्यामध्ये काय, तर जसं मी तुम्हाला शाश्वती याची सगळ्यांची हमी दिली जाते. मग यामध्ये बाकीचे लोक सोडता येणार नाही हे सगळं करत असतात. ते कोणते, ते म्हणजे अल्पसंख्याक, मायनॉरिटीमध्ये असणारा जो जे कॅटेगरी आहे, जे लोक आहेत, मागास आदिवासीचे आहे, आदिवासी क्षेत्र असेल, आदिवासी क्षेत्रांचा आणि दलित आणि बाकीच्यांचं जे काही इतर मागासवर्गीय यांचे जे यांच्यासाठी यांना पुरेसं पूरक जे वातावरण, काही पुरेसं संरक्षण, यांच्या उपाययोजनाची तरतूद सुद्धा केली जाईल असं पण पाहिजे. तर जर योजनांची तरतूद केली नाही तर साहजिकच आहे तेच परत आपल्याला मागचे पाडे आणि पुढे सपाट असं होऊन जाईल. ज्या घटनाकारांनी विचार केला होता, ज्याच्यासाठी आंदोलनं केली, ज्याच्यासाठी तह केले, अनेक साऱ्या गोष्टी घडल्या, ज्याच्यासाठी कोणासोबत काही वाटाघाटी केली, बोललेत किंवा काही अशा काही करार केले, त्या करारामुळं ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत इथे येऊन पोहोचलेल्या आहेत. म्हणून या प्रजासत्ताकाच्या, जे प्रजासत्ताक म्हणतो आपण, त्या क्षेत्राची अखंड आणि त्यांची भूमी, जसं जल असेल, हवाई क्षेत्राचं असेल, ह्या सगळीकडे सार्वभौमत्व यांचं तुम्हाला महत्व आहे. आणि सार्वभौम म्हणजे कोणत्याही, जशी एक टेरिटरी आहे, त्या टेरिटरीमध्ये कुठून, हवाईमध्ये असेल किंवा जर जल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याच ठिकाणी दुसऱ्या बाह्य लोकांचं किंवा बाह्य देशातलं किंवा बाह्य हस्तक्षेप आपल्या देशात होणार नाही. आणि आपला देश स्वतंत्र आहे निर्णय घेण्यासाठी, स्वतंत्र आहे तो त्यांचं पूर्णतः अंतर्गत आणि बाह्य निर्णय घेण्यासाठी. ती लोक समक्ष आहे, ते लोक सार्वभौम आहे. म्हणून यांचे जे सार्वभौमत्व यांचं सुसंस्कृत राष्ट्राचा जो काही यामध्ये न्यायाचं संरक्षण करण्यात येईल असं फार महत्वाचे आहे. कारण ही भूमी कशी आहे, ही भूमी प्राचीन आहे, ही भूमी फार जुनी आहे. आणि जेव्हा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बाहेर जातात तेव्हा सांगतात की आमच्याकडे इतिहास आहे 5000 वर्षापूर्वीचा. आणि हे इतिहासाचं काही तिथे सांगतात, काही तिकडचं असेल तर ते घेऊन येतात प्राचीन वस्तू. ऑस्ट्रेलियामध्ये काही त्या म्युझियम मध्ये असणार त्या वस्तू घेऊन आलेत. बाहेरच्या ठिकाणी जाऊन सांगत असताना हे गर्वाने सांगतात की आमची भूमीला एक इतिहास लाभलेला आहे आणि परंपरा लाभली आहे, सुसंस्कृतपणा लाभलेला आहे, हे ते सांगत असतात. मग याच्यामध्ये योग्य आणि सन्माननीय स्थान प्राप्त करील असं जागतिक शांततेसाठी, म्हणून आपण काय म्हणतो, मानवाच्या कल्याणासाठी आणि स्वच्छने संपूर्ण योगदान देईल तर हे कोण, तर आपला हा देश. ज्या ठिकाणी देशाचं वर्णन करत असताना हे आपण सांगतो. म्हणून ह्या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये हे फार महत्वाचं आहे. ज्याला हे उद्दिष्टाचा ठराव कोणी मांडला ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून 22 जानेवारी 1946 उजडलं आणि 22 जानेवारी 1946 रोजी घडलं काय, हे जे काही या सभेने हा ठराव जो आहे एकमतानं संमत केला, जे मी तुम्हाला हे सांगितलं ते म्हणजे 22 जानेवारी 1946, 22 जानेवारी नाही 46 47, आपण 46 आतापर्यंत शिकलो, इकडे 47, ठीक आहे. जानेवारी उजडलं, राईट. आपण डिसेंबर पाहिलेला आहे. आता या एकमताने सहमत केला. या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे काय, सुधारित आवृत्ती म्हणजे आपल्या देशाची, भारताची राज्यघटना, हे सुधारित आवृत्ती, बरोबर आहे. हे एवढं जर समजलं तर फार महत्वाचं. थोडंसं टेक्निकल भाग वाटेल किंवा थोडंसं अजून जास्त काही सांगितलं असं वाटेल, पण मित्रांनो हे तुम्ही प्रॉपररित्या एकदा परत ऐकून घ्या. घेत असताना पेन पेपर जवळ घ्या. पेन पेपर तुम्हाला फार महत्वाचा आहे. तुम्ही मी जे काही सांगत आहे, जिथे मी नोट डाऊन पण करतो तर तुम्हाला सांगतो, पण हे तुम्हाला काय करून देईल तर हे तुम्ही पॉइंट नोट डाऊन करसाल मी जे बोलत आहे. म्हणून जसं मी तुम्हाला म्हटलं की जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये घडून आलेले बदल आणि ह्या बदलामध्ये किंवा घटना समितीमध्ये सहभागी न झालेले जे संस्थान आहे, ते अगोदर जे संस्थान आहे ज्यांनी भाग घेतला नव्हता, किती संस्थान होते आठवते का तुम्हाला? 93 संस्थान, अगदी बरोबर. 93 संस्थान होते, यांनी भागच घेतला नाही. या संस्थानांनी पुढच्या काळामध्ये म्हणजे आता आपण कुठे आलो आता आपण तर 22 जानेवारी 1947 ला 22 जानेवारी 1947 मध्ये या लोकांनी हळूहळू याच्यामध्ये भाग घेण्याचं सुरुवात केली. हे लोक सहभागी होऊ लागले. आणि एवढंच नाही तर पुढे 2-3 महिन्यानंतर 28 एप्रिल 1946 रोजी आता फक्त 6 संस्थांचे प्रतिनिधी जे आहे ते घटना समितीमध्ये
सहभागी झाले होते. फक्त किती? जवळजवळ आपण पाहिलं 28 एप्रिल उजळलं. 28 एप्रिल 1947 आणि या 1947 ला आतापर्यंत किती? तर 6 संस्थांना याच्यामध्ये याचा समावेश झाला. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. तर असं तुम्हाला हे सगळं पाहायचं आहे. म्हणून 3 जसं मी तुम्हाला सांगितलं 3 जून 1947 त्या काळामध्ये त्या दिवशी भारताची फाळणी करण्याचा पहिल्यांदा जे मी तुम्हाला सांगितलं माउंटबॅटन यांची एक योजना आली. त्याला माउंटबॅटन योजना असंही म्हणतात. या योजनेनंतर उरलेल्या बहुतेक संस्थानिकांना काय केलं? त्या प्रतिनिधी घटना समितीची त्याच्यामध्ये ते सहभागी झाले. कोणता? माउंटबॅटन योजनेनंतर. आतापर्यंत झाले किती होते या काळामध्ये? 7 झाले होते. ठीक आहे, जे की आधी राहिले होते. मग आता भारतीय प्रदेशातील जे मुस्लिम लीगचे सदस्य या घटना समितीमध्ये सहभागी झाले होते का? मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता, आठवतं तुम्हाला? 73 होते त्यांचे सदस्य. यांनी काय केलं होतं? नकार दिला होता, विरोध केला होता. यांनी पण याच्यामध्ये भारतीय प्रदेश मुस्लिम जे आहे ते मुस्लिम लीगचे जे काही सदस्य होते भारतीय प्रदेशामधले त्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आता याच्यामधले किती लोक होते 73 मधले? ते विषय महत्वाचा आहे. मग भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये जवळजवळ 1947 या ठिकाणी घटना समितीची पुढील 3 बदल केले गेले आणि ते एवढे महत्वाचे 3 बदल आहे. घटना समितीला पूर्ण सार्वभौम दर्जा देण्यात आला. हे अत्यंत महत्वाचा बदल. घटना समितीला पूर्ण सार्वभौम दर्जा देण्यात आला, त्याच्यामधला तो महत्वाचा बदल. आणि या कायद्यानं परत एकदा काय झालं? हेच जो कायदा आहे तो ब्रिटिश संसदेनं भारतासंदर्भामध्ये जे केलेले कोणतेही या कायद्यामध्ये बदल करण्याचा किंवा त्या ब्रिटिशामध्ये कोणतेही कायदे रद्द करण्याचा किंवा या अधिकारात जो आहे तो पूर्णतः अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? आठवा घटना समितीला देण्यात आलेला आहे. साहजिकच आहे. म्हणून घटना समितीनं हे जे काही कायदे मंडळ बनवणं म्हणजे स्वतंत्र भारतासाठी जे काही राज्यघटना चालू काम होत आहे, याच्यामध्ये देशाचं सर्वसाधारण कायदे बनवण्याचे काम असतील किंवा अशा 2 स्वतंत्र कार्य घटना समिती जे आहे ते सोपवण्यात आलेले आहे. यामध्ये घटना समिती ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. या ठिकाणी जे स्वतंत्र भारत आहे त्या पहिली संसद बनली. म्हणून यावेळी ही जी समिती आहे ही समिती घटना समिती म्हणून कार्य करू लागली. आणि जेव्हा जेव्हा ती घटना समिती म्हणून कार्य करेल त्यावेळेस कोण त्यांचे अध्यक्ष होते? तर ज्या वेळेस घटना समिती म्हणून ती कार्य करेल त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या घटना समितीचे अध्यक्ष होते, हे विसरता कामा नये. आणि ज्या वेळेस कायदे मंडळ म्हणून किंवा कायदे मंडळ संस्था म्हणून ती जी काम करत होते त्यावेळेस कोण होते? तर जी.व्ही. माळवणकर हे अध्यक्ष म्हणून काम करायचे. घटना समिती म्हणून काम जेव्हा होत होतं त्यावेळेस काय करत होते? राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. आणि कायदे मंडळ जेव्हा हे अस्तित्वात यायचं, जेव्हा काम करायचं, कायदे मंडळ संस्था म्हणून जेव्हा काम करायची त्यावेळेस ती जेव्हा कायदे मंडळ संस्था म्हणून जेव्हा ती भरायची त्यावेळेस त्या जी.व्ही. माळवणकर जे आहे ते अध्यक्षस्थानी असायचे. ही दोन्ही जे काम आहे ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत म्हणजे घटने जी आहे ते राज्यघटना बनविण्याचं काम संपेपर्यंत अशाच पद्धतीनं चालू होती. हे फार इम्पॉर्टंट आहे. पाकिस्तानचा भाग झाला, आपण पाहिलं पाकिस्तान जो भाग असलेला जो काही प्रादेशिक त्याच्यामध्ये मुस्लिम लीगचे सदस्य असतील भारताच्या घटना समितीतून तुम्हाला बाहेर पडले. मग त्यामुळे कॅबिनेट जो मिशन आहे त्या योजनेचा जो 1946 मध्ये जे ठरवलेला जवळजवळ 279 जे सदस्य होते त्या सदस्यामध्ये 299 सदस्य आता झाले. मग भारतामध्ये आता या भारताच्या तुम्ही जर पाहिलं तर ते जे काही प्रांत आता या प्रांतामध्ये जे त्या काळामध्ये काय नाव देत होतो? ब्रिटिश प्रांत म्हणत होतो. मग याची जी सदस्य संख्या आहे 296 वरून किती आली? मग 229 आली. म्हणजे कमी कमी होत गेले, संख्या साहजिकच आहे. मग या जे संस्थान आहे त्या संस्थानाच्या प्रतिनिधीची जी संख्या आहे जवळजवळ 93 वरून किती आली? मग आता ती 70 आली. म्हणून 31 डिसेंबर 1947 रोजी काय झालं? प्रांतनिहाय प्रांतानुसार सदस्य संख्या या प्रकरणाच्या जवळजवळ शेवटी आपण जर पाहिलं तर आपला काही अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे आता आपण पाहिलं, आता याच्यामध्ये तुम्हाला काय
आता एखादं समजा मी प्रकरण सांगतोय तुम्हाला, हे प्रकरण सांगत असताना या ठिकाणी जसं सुरुवातीला एक चार्ट दिला होता, हा चार्ट आहे बघा, लक्षात द्या थोडस. हा एक हे काही सदस्य संख्या, हे एक चार्ट आहे. हे चार्ट तुम्ही पहा. आता फार महत्वाचं होऊन जाईल, तुमच्या लक्षात येऊन जाईल की काय आपण चाललं, आपलं काय काय आपण राहिलेलं आहे. येते लक्षात. आता आपण या घटनेच्या संदर्भातील काही महत्वाच्या काही गोष्टी आपण समजून घेऊ. सर्वात महत्वाचं, 1949 मध्ये घटना समितीने भारताचा राष्ट्रकुल सदस्यत्वाचा जो काही आहे मान्यता आहे, ती मान्यता दिलेली आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1900 हे कधी झालं, हे 1949 ला हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर अजून दुसरं काय आहे, त्याच्यानंतर आपण जे 22 जुलै 1947 रोजी एक घटना घडली, ते काय, ते पण नोट डाऊन करा. 22 जुलै 1947, ठीक आहे. 22 जुलै 1947 घटना समिती जी आहे, जी ज्याला तुम्ही संविधान सभा पण म्हणता, तर राष्ट्रीय जे ध्वज आहे ते ध्वज या घटना समितीनं ते स्वीकृत केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1950 ला 2-3 घडामोडी घडल्या, त्या कोणत्या, तर 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 रोजी याच घटना समितीने काय केलं, राष्ट्रगीत स्वीकृत केलेलं आहे. काय केलेलं आहे, राष्ट्रगीत हे स्वीकारलं आहे, राष्ट्रगीत. ठीक आहे. मग याच्यामध्ये 24 जानेवारी 1950 रोजी अजून एक घटना घडते, त्या घटना समितीने अजून एक गोष्ट केली, ते म्हणजे राष्ट्र जे काही गान आहे, राष्ट्रगीत आहे, जसं राष्ट्रगान आहे, ते पण इथं स्वीकृत केलेलं आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, जो तुम्ही कमेंटमध्ये टाका. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे जे आहे, हे कोणते आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर शेवटी अजून 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीनं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवडणूक केलेली आहे. लक्षात घ्या, त्यांची निवड केलेली आहे, निवडणूक झालेली आहे. आणि ती 24 जानेवारी 1950 रोजी ह्या 3 घडामोडी घडल्या, अत्यंत महत्वाच्या. हे याच्यावर सरळ प्रश्न येताना बऱ्याच वेळेस आपण पाहिलं, अनेक ठिकाणी, अनेक वेळेला, अनेक परीक्षांच्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, इव्हन सरळ सेवेपर्यंत प्रश्न येतात. ठीक आहे. बाकी राहिला मग तर पुढे येतातच, जे की आपल्या गॅजेटेड, नॉन गॅजेटेड जे काही परीक्षा असतील. आता घटना समितीनं एकूण काय केलं बरं, याच्या संदर्भात मी तुम्हाला काही महत्वाच्या 2-3 गोष्टी अजून सांगतो. घटना समितीनं 2 वर्ष काय केलं, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काम केलं, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हे जे काही जवळपास एकंदरीत कामकाज चाललेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या कालखंडामध्ये घटना समितीची एकूण जी अधिवेशनं झाली, किंवा त्याला आपण सत्र म्हणूया, ती झाली पूर्णतः 11 सत्रे झाली, एवढं लक्षात ठेवा. आपण किती सत्र झाली, ते 11 सत्र झाली, फार महत्वाचा. म्हणून आपल्याला जेव्हा घटनाकारांनी जवळजवळ एकंदरीत जर पाहिलं, जे अभ्यास काही केला या घटनाकारांनी, तर मित्रांनो, या घटनाकारांनी जवळजवळ 60 पेक्षा अधिक देशांच्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला. मग हे 60 पेक्षा अधिक देशाच्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला होता, आणि घटनेच्या मसुद्यावरती जवळजवळ किती दिवस, असं आपण म्हणता येईल, किती दिवस विचार विनिमय केला होता बरं, तर साधारण याच घटनेच्या समितीवर, जे मसुद्यावर 114 दिवस याच्यावरती काय केलं त्यांनी विचार विनिमय केला, 114 दिवस. आणि ही घटना निर्मितीसाठी एकूण 64 लाख रुपये खर्च एवढा आलेला आहे. किती खर्च आला, तर तुमच्या माहितीसाठी 64 लाख रुपये एवढा खर्च आला. हे तुम्हाला जे काही एखाद्या परीक्षेमध्ये विचारलं तर ते माहिती असावं. 64 लाख रुपये एवढा खर्च आला. आणि 24 जानेवारी 1950 रोजी आपण अखेरचं सत्र झालं, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि 24 जानेवारी 1950 रोजी या घटना समितीचं जे सत्र झालं, त्याच्या नंतर 26 जानेवारी 1950 पासून ही जी काही जवळपास आपली राज्यघटना ही अंमलात आली. मग 1951-1952 मध्ये
पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ह्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होऊन पहिली संसद अस्तित्वात आली, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिल्यांदा पहिली संसद अस्तित्वात आली आणि या संसद अस्तित्वात येईपर्यंत म्हणजे तोपर्यंत जे घटना समिती आहे त्या घटना समितीनं भारताची काय म्हणून काम केलं तर हंगामी संसद म्हणून काम केलं. किती महत्वाचे पॉइंट आहेत याच्यामध्ये. फार महत्वाच्या काही समिती आहेत त्याच्यामध्ये एक मुख्य समिती असं म्हणता येईल. त्या मुख्य समितीमध्ये मी तुम्हाला 2-4 नावांनी काही सांगतो. मी तुम्हाला सर्वात महत्वाची जी मुख्य समिती आहे त्याच्यामध्ये मुख्य समितीमध्ये ज्याला संघराज्य अधिकार समिती म्हणून ओळखल्या जाते, ती संघराज्य अधिकार समिती यांचे अध्यक्ष कोण होते? यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. एवढंच नाही तर अजून एक समिती आहे ज्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, ते म्हणजे संघराज्य राज्यघटना समिती. यांचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. प्रांतिक राज्य घटना समिती यांचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. आता मसुदा समिती सर्वांना परिचित असणारी, सर्वात फेमस असणारी असं म्हणता येईल, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. हे मुख्य समित्यातल्या मी 4-5 समित्या तुम्हाला सहज सांगू देतो. आणि मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याक जी काय आदिवासी आणि अंतर्भूत जे काही न केलेले क्षेत्र याबाबतची जी काही समिती होती, याही समितीमध्ये जे सरदार वल्लभभाई पटेल हे यांचे कोण होते? अध्यक्ष होते. म्हणून कामकाज प्रक्रिया नियामक समिती त्यांचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद या समितीचे अध्यक्ष होते. हे पण लक्षात ठेवा. येते लक्षात. मग अनेक ह्या मुख्य समित्या जसं संस्थानाचे समिती असेल ज्याच्यामध्ये संस्थानाबरोबर जी वाटाघाटी म्हणतो आपण, आता वाटाघाटी करण्यासाठी समिती होती, ती कोणती असेल बरं? मग तुम्हाला कधी कधी वाटतं की अरे संस्थान हे जेव्हा विलीन करण्याचं चालू होतं त्या काळामध्ये जे वल्लभभाई पटेल यांनी केलं असेल? नाही. तर संस्थानाची जी समिती आहे जे संस्थानाबरोबर वाटाघाटी करण्याची जी समिती म्हणून ओळखली जाते, या समितीचं अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. अजून एक फार महत्वाची समिती आहे जी की तुम्हाला भारताचे पहिले राष्ट्रपती आणि 2 वेळेस निवडून आलेल्यांचं नाव होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. येते का लक्षात? आणि अजून एक व्यक्ती, ज्या व्यक्तीनं जे उपसमित्या म्हणून या मुख्य समित्यामधले जे ओळखले जातात, या समितीमध्ये उपसमित्या होत्या. कोणती उपसमिती होती? त्या उपसमित्यामध्ये एक मूलभूत अधिकार एक उपसमिती होती, ज्याच्यामध्ये JB कृपलानी होते, बरोबर. अल्पसंख्याक एक उपसमिती होती ज्याच्यामध्ये H.C. मुखर्जी होते. या H.C. मुखर्जी यांचं नाव याच्या अगोदर पण घेतलेलं आहे आपण, आठवतं तुम्हाला? एवढंच नाही तर जो 7 सिस्टर जो ईशान्येकडचा जो काही सीमा आदिवासी क्षेत्र आहे, आसामचं अंतर्भूत न केलेलं क्षेत्र आहे, अंशतः त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की अंतर्भूत न केलेली क्षेत्र या संदर्भातील पण एक उपसमिती होती. त्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? जे अंतर्भूत न केलेले, हे ईशान्येकडचा म्हणजे जो आपला 7 सिस्टर भाग आहे, फार त्याच्यावर प्रश्न विचारला, भूगोलचा जर विषय घेतला, इकडचा विषय घेतला, राजकीय दृष्टिकोनातून विषय घेतला, गोपीनाथ बारडोलो. गोपीनाथ बारडोलो नाव जराच नाव वाटते आपल्याकडचं. गोपीनाथ मुंडे जसे आहेत राजकारणातले जे होऊन गेलेले एक नेतृत्व आहे, तसेच गोपीनाथ. मग ते नाव फक्त एवढं लक्षात ठेवा, ते बारडोलो हे नाव एक लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं ईशान्येकडचा विषय आहे तसंच आसाम वगळता इतर जी काही अंतर्भूत न केलेली जी क्षेत्र होती त्याच्यामध्ये पण एक उक्कर नावाचे एक व्यक्ती होते, त्याचे ते अध्यक्ष होते. अलग लक्षात. बाकीच्या पण काही समित्या, दुय्यम समित्या, जे मुख्य समित्या मी तुम्हाला सांगितल्या, दुय्यम समित्यामध्ये सुद्धा एक वित्त आणि कर्मचारी एक समिती होती. या समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. अधिकारपत्राची समिती एक होती ज्याचं अल्लादी कृष्णामाचारी अय्यर. आठवतं का तुम्हाला? कशात या व्यक्तीचं नाव कुठे होतं? परत एकदा जोर द्या, तुमच्या लक्षात येईल. कोणत्या समितीमध्ये? गृह समिती होती, जे की त्याच्यामध्ये बी पट्टाभी सीतारामय्या. अजून कुठे नाव आठवते? JVP आठवते का नाव तुम्हाला? जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. हे जे पट्टाभी सीतारामय्या किंवा H.C. मुखर्जी असतील, हे नाव वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण वाचले, ऐकले, म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आणि हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं
क्रमवारीच तसंच लक्षात ठेवा, तुम्हाला पण फायदा होईल. एक जर तुम्ही 2-3 वेळेस जर तुम्ही समजा हे सेशन ऐकलं तर 100% तुम्हाला फायदा होणार आहे. कसं होतं की हे करत असताना तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटते, थोडंसं याच्यात हासिक मजाक नाही किंवा इतर गोष्टीचा काही मी बोललो नाही. तुम्हाला थेट परीक्षा स्वरूपातून हे सांगितलेलं आहे. आता जसं एवढंच नाही तर कामकाज क्रम समिती होती. डॉक्टर के.एम. मुन्शी म्हणून होते. मुन्शी कोण? मूछ हो तो मुशी जशी हो, नाही तो ना हो, असं एक शराबी पिक्चर मधला एक डायलॉग आहे. राष्ट्रध्वजासंदर्भात एक समिती होती, आठवत असेल तुम्हाला, ती हंगामी समिती होती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. असे काही एकंदरीत ह्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष. आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं, ज्या वेळेस ती विधिमंडळाचं काम करायची त्यावेळेस जे संसद एक जे आहे, आता घटना समितीच्या कार्याविषयक जी समिती होती त्यांचं नाव होतं जी.व्ही. किंवा ग.वा. माळवणकर. सर्वोच्च न्यायालयाची हंगामी एक समिती होती, त्यांचे एच वरदाचारी या समितीचे अध्यक्ष होते. पण याच्यामध्ये एक खासियत आहे, या समितीचे जे अध्यक्ष आहेत एच वरदाचारी, तर त्यांनी अशी एक व्यक्ती आहे की या घटना समितीचे ते सदस्य नव्हते. जर तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे, ते घटना समितीचे सदस्य नव्हते. आणि प्रांताच्या मुख्य आयुक्ताची जी समिती होती ते परत तेच जेव्हीपी जसं कमिशन आहे तसंच त्याच्यामध्ये अध्यक्ष कोणीच नव्हतं, तेच त्याच्यातला एक व्यक्ती पट्टाभी सीतारामय्या हे होते. हे फार महत्वाचं आहे. आणि अजून एक व्यक्ती होत्या, ज्या व्यक्ती महिला भारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक जे विषय होते त्या आर्थिक विषयाच्या संदर्भात जे तज्ञांची समिती म्हणून ओळखल्या गेली, त्या तज्ञांच्या समितीचे एक अध्यक्ष होते, त्यांचं नाव, जे की घटना समितीच्या सदस्या नव्हत्या, त्यांचं नाव होतं नलिनी रंजन. फार महत्वाचं आहे, नलिनी रंजन हे नाव लक्षात ठेवा. ह्या सुद्धा घटना समितीच्या सदस्य नव्हत्या. तुम्ही हेही वाचलं असेल, भाषावार प्रांत रचना. भाषावार प्रांत रचनेमध्ये सुद्धा एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होते S.K. दार. धर समितीमध्ये कोणी धर समितीमध्ये दार समिती असं म्हणतात, ते एकच आहे, ते दार समिती. इंग्लिशमध्ये जर वाचलं तर काही पुस्तकांमध्ये असं आहे धार समिती कमिटी, ठीक आहे. मराठीमध्ये दार दिलेलं आहे, काय पुस्तकात धार समिती दिलेलं आहे. हे सुद्धा या घटना समितीचे अध्यक्ष नव्हते. हे फार महत्वाचा विषय आहे, जे तुम्ही सहज वाचत नाही, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. फार इम्पॉर्टंट जे आहे सध्या मी सांगतोय, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येईल. घटनेचा जो मसुदा आहे ते परीक्षण करणारी विशेष समिती आहे. घटनेच्या मसुदा, आता या मसुदेचं परीक्षण करणारी कोणती समिती होती बरं? घटना जे समिती आहे त्याचा मसुदा, तसाच एक मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पण घटनाचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती ज्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात, इम्पॉर्टंट समित्या ह्या दुय्यम समित्या आहेत ज्या मी आता बोलतोय, अगोदरच्या मुख्य समित्या. एक अशी समिती होती जी वृत्तपत्र कक्ष समिती म्हणून ओळखले जाते, ज्यांचं नाव जे की अध्यक्ष म्हणून होते ते उषानाथ सेन. नलिनी रंजन या पहिल्या महिला तुम्हाला वाचण्यात आल्या असेल जेव्हा मी हे सांगताना. नंतर ज्या की या घटना समित्याच्या सदस्या नव्हत्या. आणि जे दुसरं आहे ते म्हणजे जे याच्यामध्ये उषानाथ सेन ही दुसरी महिला. आणि एवढंच नाही तर याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, नागरिकत्वावरील एक तर्द समिती अशी एक समिती होती, ज्याचं नाव होतं यशवरदाचारी असे होते. आणि शेवटी अत्यंत महत्वाची जी एक समिती आहे त्या समितीचं नाव, ज्याला आपण मसुदा समिती असं म्हणतो. मसुदा समिती किंवा ड्राफ्टिंग कमिटी. ड्राफ्टिंग कमिटी सर्वांना माहित आहे, घटना समितीतील सर्वात
महत्वाची, अत्यंत महत्वाची समिती ज्याने ड्राफ्ट बनवला आपल्या घटनेचा, त्या समित्यामधील सर्वात महत्वाची समिती. या समितीची स्थापना कधी झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. व्हिडिओला पॉज करा, कमेंटमध्ये उत्तर द्या आणि नंतर तुम्ही ओळखा. 29 ऑगस्ट 1947. येते लक्षात. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली आणि नवीन राज्यघटना बनवण्याचं जे काही कामकाज आहे या घटना समितीवरती सोपवण्यात आलं. आता या घटना समितीवर जेव्हा हे कामकाज सोपवण्यात आलं तेव्हा त्यांचं काम सुरुवात झालं. यामध्ये काही सदस्य होते, ते सगळे सदस्य जे पेशानी त्यांचा जो व्यवसाय आहे त्यांनी काय होते ते सगळेजण वकील होते. यावर एक प्रश्न आला होता म्हणून मी सांगतो तुम्हाला. बाय प्रोफेशन ते काय होते, सगळेजण वकील होते. आता याच्यामध्ये जे अध्यक्ष जे आहे B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष, सर्वांना परिचित असणारी अशी समिती आहे. जे बाकीचे जे लोक त्याच्यामध्ये N. गोपाला स्वामी अय्यंगार, अनेक लोक, कोणी जम्मू काश्मीरचं पंतप्रधान होतं, कोणी आसामचे कोणी होते. त्याच्यामध्ये एक जण ज्याने 370चा जो ड्राफ्ट आहे तो लिहिला. आता 370चा ड्राफ्ट जे आहे जम्मू काश्मीरनं परत बहुमताने मंजूर केला त्यांच्या विधानसभेमध्ये. त्याला काँग्रेसचा सपोर्ट होता. सगळ्यांनी जे काही एकत्र येऊन जे केलेलं आहे ते त्यांचं सरकार आहे तिथे. अल्लादी कृष्णमा स्वामी अय्यंगर, अय्यर हे N. गोपाला स्वामी अय्यंगर आहेत आणि अल्लादी कृष्णमा स्वामी अय्यर असं आहे त्यांचं नाव. हे एक होते. डॉक्टर K.M. मुन्शी, तुम्हाला आठवत असेल आता मी बोललो. त्याच्यानंतर एक होते ज्याचं नाव सईद मुहम्मद सादुल्ला आणि जे एन माधवराव ज्यांची प्रकृती खराब झाली नंतर त्या प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे B.R. जे मित्तल आहे यांनी राजीनामा दिला होता आणि त्याच्यामुळं त्यांच्या जागी एन माधवराव असं त्यांचं नाव आहे. हे दोन लोक लक्षात ठेवा शेवटचे. आणि शेवटीचे 6 नंतर 7वा जो विषय आहे तो म्हणजे टी कृष्णमाचारी. टी कृष्णमाचारी यांनी D.P. खैतान यांचं जे आकस्मिक निधन झालं 1948च्या दरम्यान निधन झालं आणि त्या जागी यांना जे टी कृष्णमाचारी आहेत यांना तिथे घेण्यात आलं. मसुदा समिती जी आहे त्या समितीनं भारतीय राज्यघटनेमध्ये पहिला मसुदा तयार केला आणि हा मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये प्रसिद्ध केला. या मसुद्यावरती चर्चा करण्यासाठी आणि त्यात सुधारणा सुचवण्यासाठी मित्रांनो भारतीय जनतेला 8 महिने देण्यात आले आणि जनतेची मत, टीका त्या सगळ्या सुचवल्या, त्या सगळ्या सूचना, त्या सगळ्याचा विचार केला आणि त्या सगळ्या मसुदा हे सगळं जे आहे ते विचारात घेऊन एक नवीन दुसरा मसुदा या समितीने दुसरा मसुदा तयार केला आणि हा मसुदा साधारणतः ऑक्टोबर 1948च्या दरम्यान तो प्रसिद्ध करण्यात आला. आणि जेव्हा दुसरा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला ते मसुदा बनवण्यास मसुदा समितीला जवळजवळ 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागला. मसुदा समितीचं कामकाज एकूण जवळजवळ 141 दिवस चाललं. पहिला मसुदा बनला, त्याच्यामध्ये अनेक सूचना, काही टीका, हे सगळ्याचा स्वीकार करून दुसरा मसुदा टाकला 8 महिन्यानंतर, त्याला 6 महिने लागले. असे एकंदरीत जे काही कार्यकाळ लागत 141 दिवस चाललं. म्हणून असं म्हणतो आपण राज्यघटनेचा जो काही कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेचा जो अंतिम मसुदा म्हणजे तिसरा जो मांडत होते ते 1948 रोजी 4 नोव्हेंबर 1948 रोजी काय केलं तर हा जो काही मसुदा आहे हा मसुदा सादर केला. मग 4 नोव्हेंबर 1948 पर्यंत जे काही जे सत्र झाले होते ते 5 दिवस त्यावर घटना समितीतील सर्व जे सदस्य आहे ते सर्वसाधारण त्या सगळ्या सदस्यांना त्यावरती चर्चा केली आणि चर्चा झाल्यानंतर 15 नोव्हेंबर 1948 रोजी दुसरं वाचन झालं आणि प्रत्येक
कलम विचारात घेतलं, प्रत्येक कलमावर विचार झाले, याच्यावर एक सिरीज फार सुंदर आहे. संविधान किंवा त्याच्यामध्ये तुम्ही प्रधानमंत्री नावाची एक सिरीज आहे, ते तुम्ही पाहू शकता, युट्यूबला उपलब्ध आहे. आणि 1908 जसं मी तुम्हाला म्हटलं 17 ऑक्टोबर 1949 रोजी घटनेचं दुसरं वाचन संपलं आणि या टप्प्यामध्ये जवळजवळ 7,653 एवढ्या सुधारणा आल्या. 7,653. मग एवढ्या काही सुधारणा सुचवल्या गेल्या, त्याच्यामधल्या ऍक्सेप्ट किती केल्या? जवळजवळ 2473, म्हणजे 2473, 2473 एवढ्या ऍक्सेप्ट केल्या. एवढ्या डिमांड, एवढ्या ऍक्सेप्ट केल्या. हे तर लक्षात. मग या समितीमध्ये प्रत्यक्षात चर्चा घडून आली. मग 14 नोव्हेंबर उजडलं 1949 रोजी. 14 नोव्हेंबर रोजी मसुदाचं जे काही तिसरं वाचन आहे ते सुरुवात झालं. आणि ते सुरू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही महत्वाचे ठराव मांडले त्या तिसऱ्या वाचनामध्ये. घटना समितीनं जे काही ठरविल्याप्रमाणे राज्यघटना संमत करण्यात यावी ते तर केलीच आहे. आणि ह्याच्यामध्ये आता शेवटचा दिवस उजळतो म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा जो काही मसुदा आहे, त्या मसुद्याचा जे काही ठराव आहे तो ठराव संमत करण्यात आला. आणि मित्रांनो, या दिवशी असं घोषित करण्यात आलं की सगळे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी त्यावर 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. आणि त्या दिवशी जवळजवळ सदस्य, जसं मी तुम्हाला सांगितलं 299 सदस्य, आणि त्या 299 सदस्यापैकी किती सदस्य उपस्थित होते सांगा? तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे काही? 284 सदस्य उपस्थित होते. किती होते? 284 सदस्य उपस्थित होते. आणि त्या सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. आणि तो जो दिनांक आहे तो हाच दिनांक जो 26 नोव्हेंबर 1949 म्हणून तिथे दिनांक आजही आपल्या सरनाम्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेस विचारलेलं जातं की कधी त्या स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्या दिवशी घटना समितीनं ही घटना स्वतः स्वीकृत केलेली आहे. कोणी? आपण, म्हणजे लोकांनी. सगळे सदस्य लोकांनी पाठवले होते, काही संस्थानात इकडचे इकडे आपण पाहिले ते. मग या अधिक नियमातील जे काही स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं म्हटलेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस उजडला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना जी स्वीकृत केली, त्यावेळेस जी घटना, जसं लक्षात घ्या, 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण घटना समितीवर स्वाक्षऱ्या केल्या, साईन केल्या. हे साईन केल्यानंतर इम्पॉर्टंट जे विषय येतो तो म्हणजे कोणता? परत की त्यावेळेस घटनेची स्थिती कशी होती, जे काही राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्याच्यामध्ये स्थिती कशी होती त्या काळामध्ये. कलम किती होते? कलम कोण सांगेल? 395 कलम होते. 395 कलम. मग परिशिष्ट पण असेल त्याच्यामध्ये, 8 परिशिष्ट होते. आठ परिशिष्ट होती. पूर्ण राज्यघटना जी अधिनियमित केल्यानंतर जो सरनामा आहे किंवा त्या अधिनियमित करण्यात आला असं म्हणता येईल. आणि तेव्हा त्याच्यामध्ये काही महत्वाचे काही लेखक होऊन गेले, जसं मी तुम्हाला म्हटलं, बुद्धिमान लेखक, घटना तज्ञ, अनुसूचित जातीचा निर्विवाद नेता आणि भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार असे असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना या कायद्याप्रती दिलेल्या योगदानाबद्दल विशेष ओळखलं जातं. मी परत एकदा हे उल्लेख करतो आणि मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं मित्रांनो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं की त्यावेळेस आपण बोलत असतो, त्यांना आपण एक चांगल्या एखाद्या वेळेस भाषणामध्ये, नेते मंडळी किंवा तुम्ही तुमच्या व्याख्यानामध्ये बोलत असताना हे म्हणत असतं की भारताचे विश्वरत्न, बोधिरत्न, भारतरत्न, जे बुद्धिमान लेखक
घटना तज्ञ, अनुसूचित जातीचा निर्विवाद नेता आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणारे त्यांचं नाव होतं डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आपण त्यांना कायद्याप्रती दिलेलं जे योगदान आहे ते विशेष तत्वाने ओळखलं जातं, लक्षात घ्या. म्हणून हे इतके काही उपमा आहेत, ते बुद्धिमान लेखक होते. तुम्हाला आठवत असेल काही पुस्तकांमध्ये सांगताना हे सांगितलं गेलं की असं म्हणतात की आपले राज्यघटना जे लिखाण करण्यासाठी अमेरिकेकडे जाणलं होतं, कारण लिखित घटना त्यांच्याकडे होती. पण हे सगळं करत असताना एक आपल्यातले एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कोणती अशी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने सांगितलं की अरे आपल्या पृथ्वीवर डॉक्टर B.R. आंबेडकर सारखी एक व्यक्ती आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांची काय गरज पडलेली आहे. ते घटना तज्ञ आहेत, ते कायदा तज्ञ आहेत, कायद्याचं जाण आहे आणि आपला भारत भलीभाती ते चांगले परिचित असणारं, त्यांना सगळं काही जे आपण जसं अनुसूचित जातीचा किंवा हे जे काही जे एक दलित वर्ग आहे त्यांना सगळं जवळून त्यांना सगळा परिचित असणारा, हे सगळ्यांच्या अधिकारांचा विषय बोलतात असे कोणते व्यक्ती आहेत त्या म्हटले, त्या व्यक्तीचं तुम्ही नाव मला कमेंटमध्ये सांगा. फार महत्वाचं आहे. आणि त्यांच्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीच्या अध्यक्षस्थानी ते विराजमान झाले आणि अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हे घटना समिती ही त्या ड्राफ्ट हे राजेंद्र प्रसादांच्या स्वाधीन केला की हे आहे घटना समितीचा ड्राफ्ट. त्याच्यावर चर्चा झाल्या, वाचन दुसरं तिसरं आपण जे आता पाहिलं. म्हणून त्याला जसं अनुसूचित जातीचा निर्विवाद नेता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण कायद्याप्रती काय दिलं जातं, दिलेल्या योगदानाबद्दल विशेष तत्वाने ओळखले जाते. हे गोष्ट कधीच विसरू नका, कोणीच विसरू नका, फार महत्वाचं आहे. म्हणून यामध्ये घटनेची जेव्हा अंमलबजावणी झाली, त्या अंमलबजावणीमध्ये किती कलम होते, अंमलबजावणी झाली त्या काळामध्ये कलम 5, जे की तुम्हाला काय सांगते, ज्या कलम 5 मध्ये तुम्हाला नागरिकत्व आणि कलम 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, हे कलम जे आहे ते नागरिकत्वामध्ये येतात, जे की कलम 5 ते 11 पर्यंत त्याचा जो भाग आहे, जो की भाग 2 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण युनियन मध्ये जातो. याच घटनेची अंमलबजावणीमध्ये कलम 5, 6, 7, 8, 9 जसं मी म्हटलं तसंच 60 जवळजवळ 324 एक कलम आहे, 366 एक कलम आहे, 367, 369 ही जी काही कलम आहेत, हे मोबाईल नंबर सारखं पाठवलं तुम्ही पण करा. 380 असेल, 388 असेल, 391 असेल, शेवटी 392, 393 ही जी काही कलम आहे, ही सगळी कलम यामध्ये घटनेची अंमलबजावणी जेव्हा झाली त्यावेळेस ही कलम होती. त्याच्यामध्ये नागरिकत्व असेल, निवडणुका जे असेल, हंगामी संसद असेल, तात्पुरत्या किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे संक्रमणीय ती तरतूद असेल ती असेल, हे सगळे जे काही आहे ते त्यामध्ये होते. हे सगळं स्वीकारत असताना 26 नोव्हेंबर आपण 1949 पासून ती अंमलात आली आणि राज्यघटनेमधील महत्वाचे जे काही मुख्य जो भाग आहे ते आज जो काही होता तो अस्तित्वात आला, त्याच्यामध्ये सुरुवात झाली. आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये जी अंमलात आली, ज्याचा त्या दिवसाचा म्हणजे भारतीय राज्यघटनेचा या दिवसाचा जो उल्लेख केला गेला, तो उल्लेख कोणता, जी अंमलात आली त्याला आपण 26 जानेवारी 1950 त्या दिनांकाच्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी हे असा जी घटना आहे आपली ती अंमलबजावणी झाली, त्याची अस्तित्वात आली. हा दिवस आपण सर्वजण भारतातले जे काही सगळे जे काही आपले बंधू आहेत, भगिनी आहेत, आपले जे काही इथले काही जे लोक आहेत, नागरिक आहेत, ते सगळेजण आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि राज्यघटना अंमलात आल्यापासून तो दिवस म्हणजे 26 जानेवारी हाच दिवस आपण निवडण्या मागचं काय कारण असू शकते, हाच दिवस. तुम्ही म्हणता सर की तुम्ही 26 नोव्हेंबर 1949 ला हा दिवशी सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्याय या दिवशी, आणि हा दिवशी पूर्णतः ठराव तो जो आहे ज्या दिवशी अंमलात आला, म्हणजे त्या दिवशी ते स्वतःची प्रत आपण स्वीकृत केलेली आहे. मग असं काय झालं की या दिवसापासून 26 नोव्हेंबर हा 26 जानेवारी हा दिवस निवडला, जो की प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा पण करत असतो. काय आहे 26 जानेवारी हाच दिवस निवडण्यापाठीमागचं एक ऐतिहासिक महत्व आहे. काय महत्व आहे तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला याच्या अगोदर एक पार्श्वभूमी शिकवली कायद्याची. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिसेंबरचं एक अधिवेशन 1929 मध्ये झालेलं होतं, डिसेंबर मध्ये. आणि याच मधील
ते जे अधिवेशन आहे 1919 मधलं, ते अधिवेशन कुठे झालं माहिती आहे? ते अधिवेशन लाहोर या ठिकाणी झालेलं आहे. लाहोर अधिवेशनाच्या त्या ठरावानुसार जवळजवळ 1930 मध्ये हा दिवस एका दिवसाने ओळखला जातो. तो दिवसाचं नाव आहे, त्याला पूर्ण स्वराज्य म्हटलं गेलं. काय म्हटलं त्याला? पूर्ण स्वराज्य. हे जे पूर्ण स्वराज्य आहे, हे पूर्ण स्वराज्य दिन म्हणून आपण साजरा करण्यात आला, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणून भारतीय राज्यघटना अंमलात आल्यापासूनच भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा 1947 आणि भारत सरकारचा कायदा 1935 चा, या दोन्ही कायद्याचं यामध्ये दुरुस्ती करून हे कायदे रद्द करण्यात आले. आणि तुमच्या माहितीसाठी थोडस पुढे जाऊन सांगतो, प्रिव्ही काउन्सिल, ज्याला ज्युरिडिक्शन ऍक्ट, प्रिव्ही काउन्सिल ज्युरिडिक्शन ऍक्ट 1949 चा हा जो काही ठराव आहे तो अस्तित्वात तसाच ठेवला गेला. फार महत्वाचा आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊन अजून एक सांगायचं की टीका पण केल्या गेल्या. शेवट आला आपला टीका घटना समितीवर. लोक म्हणले की पहिले एक होता टीका, त्याच्यामध्ये म्हटले की प्रातिनिधिक सभा नव्हती. प्रातिनिधिक सभा नव्हती म्हणजे काय म्हणायचं? हे कोणते प्रतिनिधी होते मग? कारण घटना समितीचे जे काही सदस्य आहे ते सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या तत्वावर किंवा त्या प्रौढ मताधिकारानं भारताच्या जनतेमधून ते प्रत्यक्ष निवडले नसल्यामुळं घटना समिती ही प्रातिनिधिक समिती किंवा सभा नव्हती, असा पहिली टीका. दुसरी पण एक टीका, आजच्या घडीला प्रौढ मताधिकारावरती आपण काय करतो, संसदेमध्ये सदस्य पाठवतो निवड करून, पण त्या काळामध्ये नव्हती. कारण काय, तुमच्याकडे तुम्ही कर, शिक्षण, एज्युकेशन, श्रीमंत या तत्वावरती लोकसंख्येच्या आधारावरती ते गोष्टी चालायच्या. जर प्रिन्सिपल स्टेट मध्ये असेल तर तिकडे, प्रोव्हिन्स स्टेट मध्ये ते गव्हर्नरचे स्टेट त्याच्या ठिकाणी ते पण तुम्हाला निवड करायचे. मग 2 सार्वभौम सभा नव्हती असं म्हणले. काय, जो माझा पहिला मुद्दा झाला प्रातिनिधिक सभा नव्हती, दुसरा मुद्दा होता की जे सार्वभौम सभा नव्हती. का सार्वभौम सभा नव्हती बरं? कारण ते असं म्हणायचे की ही सार्वभौम सभा नव्हती कारण ब्रिटिश सरकारच्या त्या प्रस्तावातून अस्तित्वात आलेली जे काही ही सभा आहे, मग ती सभा असल्यानं घटना समिती ही सार्वभौम सभा नव्हती असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. इतकेच नव्हे तर पुढे जाऊन काही लोकांनी घटना समितीचे जे काही अधिवेशन आहे ते अधिवेशन काय म्हटले की हे ब्रिटिश सरकारच्या परवानगीनं भरत होती असं पण म्हटले. हे पण साहजिकच आहे. तुम्ही तुमच्या राज्यामध्ये असणारा तिथले एखादा जर सरकार चालू असेल त्यांची अनुमती घेऊन, ते आजही आपल्या देशामध्ये आपल्याला जर एखादी सभा भरवायची असेल तर अनुमती घेतोच ना. त्यांचं मत की ही अजून एक तिसरी याच्यावर टीका करण्यात आली की हे कालव्यायी किंवा त्याला कालव्ययी असं पण म्हणतो, खूप कालावधी लागणारी सभा होती असं म्हणता येईल शब्दशः, जर तुम्हाला लक्षात येत नसेल. आता ही सभे जे अमेरिकेचं संविधान लिहिलं फार कमी वेळेमध्ये बाहेरच्या देशांचा उल्लेख केला तर आपल्या देशातला कम्पेअर टू जास्त कालावधी लागलेला आहे. संविधान जे आहे हे कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये झालं पाहिजे, पण याला खर्चही जास्त आणि कालावधीही जास्त लागला. म्हणून ही जी कालावधी जास्त घेणारी ही राज्यघटना आहे. मग राज्यघटना बनवण्याचा म्हणजे घटना समितीने खूपच कालावधी लागला. अमेरिकेची राज्यघटना पूर्ण करण्यासाठी जवळजवळ 4 महिने लागले होते असेही घटनाकारांची टीका केली होती. आणि चौथी टीका होती काँग्रेसचं वर्चस्व. घटना समिती जी आहे त्या काँग्रेसचं वर्चस्व होतं असं टीकाकारांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच पक्ष असलेल्या देशामध्ये घटना समिती ही एक पक्षीय संस्था होती ना, तसं झालं. मग घटना समितीमध्ये काय केलं त्यांनी, तर काँग्रेसचं वर्चस्व आहे. काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत, भारत म्हणजे काँग्रेस, असंच हे झालं, एकंदरीत समीकरण झालं. आणि ब्रिटिश घटनातज्ञ प्रणविल ऑस्टिन यांना हे व्यक्त केलेलं मत आहे, जे की चौथी टीका झाली. आणि 5वी टीका ते म्हणजे वकिलांचं राजघराण्यांचं वर्चस्व, वकील राजघराण्यांचं वर्चस्व. साहजिकच आहे, ही सगळीच लोक काय होते, वकील होते. वकिलांचं सगळं सर्वसाधारण लोकांना हे समजायची नाही, त्याच्यावरती टीका पण करण्यात आली. हे सर्वसाधारण लोकांची नव्हती, त्यांना काही समजायचं नाही, हे राजकारण्यांना समजायचं आणि किंवा ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्यांना समजत होते. राज्यघटना मोठी असल्यानं त्याच्या राज्यघटनेमध्ये भाषा किचकट आहेत, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रमुख काय आहे काय नाही हे काही समजत नाही.
हे आहे. आणि शेवटी एक टीका केली ते म्हणजे हिंदूचं वर्चस्व. या समितीवर सगळी ही जी घटना समिती आहे ती पूर्णतः हिंदूंची समिती आहे, असंही काही लोक टीकाकारांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या मते सगळे हिंदूचं वर्चस्व होतं. लॉर्ड विस्काउंट सायमन याने घटना समितीस हिंदूची सभा असं एक स्टेटमेंट काढलेलं आहे. त्यांचं नाव होतं, परत एकदा सांगतो, लॉर्ड विस्काउंट. इथे लक्षात. आता घटना समितीमध्ये भारतीय फक्त एक प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व हे चांगलं नाही, आणि ते म्हणजे हिंदू समुदायाचंच प्रतिनिधित्व होतं. त्याच्यामुळं काही लोक असं म्हटले की हे हिंदूचं वर्चस्व आहे. त्यामध्ये विस्टन चर्चिल यांनी पण म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. आता जाताना एक दोन गोष्ट सांगतो या समितीबद्दल. घटना समितीची तुम्हाला निशाणी काय आहे सांगा बरं. हत्ती म्हणून ही निशाणी स्वीकृत केली आहे, हत्ती. घटना समितीची घटना, मग सल्लागार किंवा कायदेविषयक सल्लागार म्हणून कोण होतं, रिकॉल करा जरा आजचं लेक्चर आपलं हे वाला सुरुवातीपासून जर तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे BN राव होते. आता यांची जी नियुक्ती करण्यात आली होती, तुम्हाला कशा बेसवर नियुक्ती करण्यात आली तुम्ही कमेंट सांगा. HVR अय्यंगार हे घटना समितीचे सचिव होते, हे लक्षात ठेवा. एवढंच नाही तर घटना समितीचे जे काही घटना समितीमध्ये SN मुखर्जी हे जे आहे ते मसुदा बनवण्याचं प्रमुख काम, त्यांना चीफ ड्राफ्टमॅन असं पण ओळखलं गेलं. भारतीय जे काही राज्यघटना आहे ते जे हस्ताक्षर आहे ते कोणी लिहिलं माहिती आहे तुम्हाला. त्यांचं नाव आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. हे नाव लक्षात ठेवा. ते जे काही कर्सिव लिपीमध्ये आहे त्यांनी, ज्याला आपण ओघवत्या वळणदार अशा काही शब्द म्हणतो, इटॅलिक असं नाही का, असं मला म्हणायचे इंडिया असं. मी जरा अजून मला पण येते थोडेफार. आता हे आहे पण याच्यापेक्षा बेस्ट माझं हँडरायटिंग आहे, तिथं काय वाद नाही, तुम्ही पाहत असाल. मी म्हणत नाही इतकं भारी आहे, बट ते लिखाणाचे माणसं UPSC करत असताना आपले काही लिखाण ती सवय झालेली आहे. आता पण जे लिखाण करतो त्याच्यामध्ये पण तुम्ही माझ्या नोट्स जरी पाहिल्या असतील पबॅडच्या तर तुमच्या लक्षात येतील. ते बायलिंग्वल आहे, मराठी पण इंग्लिशमध्ये. इंग्लिश मधलं कर्सिव आहे, मराठीमध्ये पण चांगलं शुद्ध अक्षरांनी ते लिहिलेलं तुम्हाला मी देत असतो. चला, आता हा जो विषय आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर जेव्हा जे एकदम चांगल्या शैलीमध्ये हस्तलिखित बनवल्या गेल्या त्यांचं नाव होतं, ज्याला इटॅलिक म्हणतो आपण, प्रेम बिहारी रायजादा. ठीक आहे. मग हे सगळं झालं. तुम्हाला अजून एक सांगतो, काही त्यांना डिझाईन केली, त्याला कलाकृती आपण जे म्हणतो, ते शांतिनिकेतन मधील जे काही नंदलाल बोस नावाची एक व्यक्ती होती आणि बिहोर राम मोहन सिन्हा ही एक नावाची व्यक्ती होती. या दोन्ही व्यक्तीनं काय केलं माहिती आहे, ते जे काही डिझाईन आहे ना आजूबाजूला, ते डिझाईन तिथं दिल्यात आलेलं आहे, जे आकर्षण वाढवण्यासाठी थोडंसं त्या काळामध्ये. इथं लक्षात. तर या कलाकारांनी मूळ जी प्रत आहे त्याला नक्षी काम करून आकर्षण बनवण्याचं काम त्यांनी केलं. हे फार महत्वाचं आहे. आणि एवढंच नाही तर तुम्हाला जे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी जे काही हस्तलिखित केलेली जी काही मूळ सरनामा आहे त्या सरनाम्याला सुद्धा बिओर राममोहन सिन्हा यांनी काय केलं, त्या इतकं हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचं हस्तलिखित जे आहे ते कोणी लिहिलं माहिती, हस्तलिखाण, ते वसंत किशन वैद्य यांनी जे काही हिंदी भाषेमध्ये ते बनवलेलं आहे. आणि त्यांना एकदम सुंदर पद्धतीने जे काही आकर्षण किंवा त्याला आकर्षण बनवलं, त्यांचं नाव होतं ज्या हिंदी भाषेत नंदलाल बोस. एकदम उत्कृष्ट रीतीने आकर्षण बनवलं. हे फार महत्वाचं आहे. याचा नक्कीच लेक्चरचा फायदा होईल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की या अधिकार क्षेत्रामध्ये विभागणी करण्यात आली होती. ते कोणत्या अधिकार क्षेत्र होते, त्याच्यामध्ये पहिलं अधिकार क्षेत्र होतं ब्रिटिश राज्यातील जे काही भारतीय प्रांत आहे त्याच्यामध्ये 293 होते. राज्य संस्थान जे भारताची संस्थान होते ते ब्रिटिश राज्यातील जे काही भारतीय प्रांत होते त्यामध्ये 292 होते.
जे संस्थानं होते ज्याला आपण प्रिन्सली स्टेट म्हणूया, जे भारतीय संस्थान ते 93 होते. मुख्य आयुक्ताचे 4 होते, जे मी तुम्हाला सांगितले. 4 आयुक्त म्हणजे बलुचिस्तान, कुर्ग, दिल्ली, अजमेर, मारवाड असे एकंदरीत 389 एवढे सदस्य हे सुरुवातीला होते. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप हे जे सेशन आहे ते सेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. यावरचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. एकही प्रश्न तुम्हाला याच्या बाहेर जाणार नाही. तर इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. परत भेटू पुढच्या सेशन